मुंबई अख्ख्या भारत देशामध्ये मुंबई नावाचं शहर डिवोर्समध्ये पहिले बँगलोर होतं, आता मुंबई एक नंबरला आहे. 28% डिवोर्स होतात आहे. पुणे त्याच्यानंतर नंबर लागतो, पुण्याचा 24% नंबर लागतो. म्हणजे 100 लग्नापैकी 24 डिवोर्स आज मुंबईमध्ये, 28 मुंबईला होतात, 24 पुण्यात डिवोर्स होतात आहे. तुम्हाला असं खरंच वाटतं का की कुंडलीवरच एखाद्याचं लग्न अवलंबून आहे? हो, नक्कीच चेतन. आपल्या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून सांगते, कुंडली हा तुमचा मागच्या जन्मेचा आरसा आहे. कुंडलीतून तुम्हाला तुमची असणारी धर्मपत्नी किंवा पती कसा लाभेल, कधी लाभेल, कुठे लाभेल, कसा असेल याच्याविषयी पूर्ण विवरण ह्या कुंडलीमध्ये केलं जातं. एक तर त्यांचे विचार जमले पाहिजेत, एक तर आर्थिक सुबत्ता असली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं विश्वासात असले पाहिजे. म्हणजे इथं आम्ही ज्योतिषशास्त्रामध्ये काय पाहतो, ग्रहमैत्री म्हणजे विचार जमतील की नाही, योनी म्हणजे शारीरिकदृष्ट्या एकनिष्ठ राहतील की नाही, आणि तिसरं म्हणजे गुरुबळ म्हणजे समाधानी वृत्ती असेल की नाही. ह्या 3 गोष्टी जमल्या तर माझा विश्वासच येतं, ह्यांचा संसार सहजयोगाने होणार. आणि ह्या फक्त फक्त कुंडली आणि म्हणजे कुंडली आणि गुणमिलनावरूनच कळतं. दुसरा कोणताही माध्यमात पाहण्याची गरज नक्कीच नाही आहे. आता प्रेमाचा प्रणयाचा संबंध येतो. जर पंचम स्थानातून शुक्राचं भ्रमण आहे, गोचर शुक्र तिथून आहे आणि पापयुक्त ग्रह आहे, म्हणजे शनी मंगळ राहू केतू किंवा कोणी पापग्रह नीच ग्रह युक्त आहे, तर अशा वेळेला अशा मुलींचे पाय घसरतात. आणि ते आम्हाला ज्यावेळी कुंडली आमच्या काउन्सिलिंगला ज्यावेळी येतात, आमच्याकडे येतात आहे, त्यावेळी मी पत्रे पाहतो. चरित्र चांगलं आहे का, लाईफ पार्टनर जोडीदार अर्धवट साथ देणार नाही ना, हा दळबद्री भाग्यात अशुभ ग्रह नाहीत ना, साध्या व्यवहारी भाषेत फुटक्या नशिबाचं नाही ना, बरोबर, किंवा अल्पायुत नाही ना. उत्तर उत्तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये 4 वेळा अप अँड डाऊन्स येतात. अगदी तो सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आला असेल तरी सुद्धा. मलाच सुंदर बायको मिळेल का किंवा मला सुंदर नवरा मिळेल का, हे तुम्ही पत्रिकेवरून कसं बघता? नक्कीच पाहिलं जातं. म्हणजे चित्र आम्ही पाहिलेलं आहे की पत्रिका पाहून लग्न केलेलं आहे. 36 पैकी 36 गुण आहेत, 18पेक्षा अधिक आहेत, 36 पैकी 30 गुण आहेत, आणि तरी लग्न डिवोर्स होतो. कारण आपल्या पत्रिकेमध्ये घात नक्षत्र असतात, आणि घात नक्षत्र पाहणाऱ्या म्हणजे 100 ज्योतिषांपैकी घात नक्षत्र जवळजवळ 98 लोक ज्योतिषी हा घात नक्षत्र विचारच करत नाहीत. ओके. तुमच्याकडे येणारे लोक तुम्हाला असे विचारत असेल की माझ्या मुलीला श्रीमंत घर भेटेल का? नक्कीच. श्रीमंत घर हा एक वेगळा प्रश्न राहिला, आणि कर्तृत्ववान नवरा हा एक वेगळा विषय राहिला. बरोबर. तर त्या गोष्टी कशावरून ठरतात? श्रीमंत घर भेटेल का आणि कर्तृत्ववान नवरा भेटेल? कर्तृत्व नवरा जर पत्रिकेत रवी नावाचा ग्रह आणि मंगळ नावाचा ग्रह बलोत्तर असतो, तर मग राहू काय करणार, बुद्धिभेद करणार आहे. जिथं नोकरी करतो तिथं प्रेम संबंध प्रस्थापित होतात. हे कशामुळे होता? राहू आणि गोचर पत्रिकेतला शुक्र आणि तिथं राहू आता गोचरी चाललेला आहे, तर तिथे प्रेम संबंध निर्माण होतात. आता जर नवरीच्या म्हणजे बायकोच्या पत्रिकेमध्ये घटस्फोटाचं आहे, पण नवऱ्याच्या याच्यात घटस्फोटाचं नाहीये, तरी पण घटस्फोट होईल का? आणि जर घटस्फोट होतोय तर ती पत्रिका कशी असते? हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे आनंद कुमार सर. सर नमस्ते. नमस्ते. मित्रांनो, जेव्हा आपला मुलगा म्हणजे प्रत्येकाचा मुलगा मुलगी एका वयात येतात, तर प्रत्येक आईबापाला एक प्रश्न पडतो की मला याचं लग्न करायचंय. सगळ्यात मोठी जबाबदारी लग्न म्हणून बघितली जाते एखाद्या बापासाठी, आणि त्यावेळेस सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते की त्याला स्थळ कसं मिळेल, आपल्या मुलाचं लव्ह मॅरेज होईल की अरेंज मॅरेज होईल, कोणत्या घरामध्ये आपली मुलगी दिली जाईल, आपल्या घरात येणारी सून कशी असेल, अशासारखे 100 प्रश्न आपल्याला पडतात. ज्या लोकांचे लग्न झालेले आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सध्या काही प्रॉब्लेम चालू आहे, असे काही मुद्दे असतात. डिवोर्सच्या एका वेळेवर आलेले आहात तुम्ही की एक प्रॉब्लेम झालाय तुमच्या याच्यामध्ये काहीतरी, आणि दोघांमध्ये पटत नाही आहे, आणि डिवोर्सच्या परिस्थितीवर गोष्ट आलेली आहे, तर तो डिवोर्स होईल का नाही? मित्रांनो, आजचा आपला जो पॉडकास्ट आहे ना, हा संपूर्णपणे लग्न या विषयावर आहे, रिलेशनशिप या विषयावर आहे. म्हणजे लग्न झाल्यानंतरचं रिलेशनशिप, डिवोर्स या विषयावर आहे. तुम्हाला श्रीमंत नवरा मिळेल का, बायको सुंदर मिळेल का, यांसारख्या सगळ्या प्रश्नांबद्दल आज आपण सरांना विचारणार आहे. याचं कारण म्हणजे मागच्या 25 ते 30 वर्षापासून सर पुणे, मुंबई आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्व लोकांना गाईड करतायत त्यांच्या ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून. तर सर, तुमचं परत एक वेळा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. जय माता दी. जय माता दी सर. जय श्रीराम. सर, जर बघायला गेलं तर तुमचा खूप खूप भयानक अनुभव आहे. जर बघायला 25 ते 30 वर्ष ही खूप मोठी गोष्ट असते सर. तर याचाच विचार केला तर तुम्हाला असं खरंच वाटतं का की कुंडलीवरच एखाद्याचं लग्न अवलंबून आहे? हो, नक्कीच चेतन. आपल्या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून सांगते, कुंडली हा तुमचा मागच्या जन्मेचा आरसा आहे. कुंडलीतून तुम्हाला तुमची असणारी धर्मपत्नी किंवा पती कसा लाभेल, कधी लाभेल, कुठे लाभेल, कसा असेल याच्याविषयी पूर्ण विवरण ह्या कुंडलीमध्ये केलं जातं. आणि तुम्ही त्याचं मंथन करून घेताय तर कुंडलीवरूनच विवाह करावा असं मी नक्कीच आपल्या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना नक्कीच सांगेन.
कुंडलीवरूनच विवाह केला नक्कीच पाहिजे. कुंडलीवर का सर, का म्हणजे काय असतं कुंडलीमध्ये असं की ज्याच्यावरून तुम्हाला कळतं की हा विवाह होऊ शकतो का होऊ शकत नाही? एक जनरलाइज छोट्या याच्यात जर सांगायचं झालं. नक्कीच. आता कुंडली विवाह का करावा, तर दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की आता एखाद्या मुलाचं जर माहिती घेतलीत, एखाद्या मुलाचं तुम्हाला आलेलं आहे, एखाद्या मुलाच्या घरातली माहिती घेतली, तर शेजारी किंवा नातेवाईक तुम्हाला त्या मुलाच्या विषयी खरी माहिती किंवा त्या मुलीविषयी खरी माहिती देतील असं नाहीये. हा मात्र तुमची कुंडली ही खरी माहिती देते. ती कशी, तर तुमच्या लग्न जमण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत, तर 3 गोष्टी चित्र महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, एक तर त्यांचे विचार जमले पाहिजेत, एक तर आर्थिक सुबत्ता असली पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं विश्वासात असली पाहिजे. म्हणजे इथे आम्ही ज्योतिषशास्त्रामध्ये काय पाहतो, ग्रहमैत्री म्हणजे विचार जमतील की नाही, योनी म्हणजे शारीरिकदृष्ट्या एकनिष्ठ राहतील की नाही, आणि तिसरं म्हणजे गुरुबळ म्हणजे समाधानी वृत्ती असेल की नाही. ह्या 3 गोष्टी जमल्या तर माझा विश्वासच येतं, ह्यांचा संसार सहजयोगाने होणार. आणि या फक्त कुंडली आणि ग्रह म्हणजे कुंडली आणि गुणमिलनावरूनच कळतं, दुसरा कोणताही माध्यमात पाहण्याची गरज नक्कीच नाहीये. ओके सर, ओके ओके सर, असं पाहिलं जातंय सध्या की मुलांचे लग्न आहे ना लेट होत आहेत. म्हणजे याचं कारण सामाजिक कारणही असू शकतात, बट कुंडलीमध्ये असे काय ग्रहमान असतं की ज्याच्यावरून आजकाल मुलांचे किंवा मुलींचे लग्न हे लेट होत आहे? जास्त करून मुलांचे लग्न लेट होताना पाहतोय आपण. 3 महत्वाच्या गोष्टी. पहिली गोष्ट, पत्रित शुक्र नावाचा ग्रह वृद्ध अवस्था असे तर मात्र अशा मुलांचे विवाह अथवा मुलींचे विवाह अर्ध्या आयुनंतर मग 30 वर्षानंतरच होतात. पत्रिकेतला शुक्र नावाचा ग्रह वृद्ध अवस्थेत आहे. दुसरी गोष्ट, शुक्र नावाचा ग्रह पत्रेत कोणत्याही स्थानामध्ये जर शनियुक्त म्हणजे पापग्रह युक्त असेल, शनी, राहू, केतू आणि मंगळ युक्त असेल, तर अशा मुला मुलींचे विवाह विलंबाने होतात किंवा लेट होतात. विवाहामध्ये काही ना काही बाधा निश्चितरित्या येते. ओके सर, तुम्ही बोलले की शुक्र हा वृद्धावस्थेत असेल, म्हणजे काय सर? जर ते कुंडलीच्या भाषेत थोडंसं टेक्निकल पण जर सांगायचं. आता उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं वय म्हणजे एखादा व्यक्ती जन्माला आलेला आहे, त्याचा काहीतरी ए नावाचा व्यक्ती आहे, तर तो बालावस्थेत आहे, जन्म झाल्यापासून आईचा मुलगा आहे तो बालावस्थेत आहे, तो पुढे कुमारावस्था होईल, युवावस्था होईल, किशोरावस्था होईल, आणि नंतर वृद्धावस्था, नंतर मृतावस्था. ह्या ग्रहांच्या 6 अवस्था असतात आणि प्रत्येक अवस्थेनुसार त्यांची फळं मिळतात. आता वृद्धावस्था जर म्हातारा माझं लग्न होतं का? नाही, लवकर होईल नाही होत. मग तसंच अनुषंगाने जर शुक्र नावाचा ग्रह वृद्ध अवस्थेत आहे तर विलंब येतो, माझ्या विरुद्ध आहे. मग ज्याचा शुक्र नावाचा ग्रह जर कुमारावस्था असेल किंवा किशोर अवस्थेत असेल तर मात्र यांची लग्न साधारण वय वर्ष 20, 22, 24 वर्षापर्यंत अनेक मुला मुलींची लग्न आटोपतातच. मग ज्याचा शुक्र नावाचा ग्रह बाल अवस्थेत आहे तर अगदी लवकर मग प्रेमविवाह वयाच्या अगदी 18-20 वर्षाच्या अगोदर प्रेमविवाह करतात. लग्नामध्ये 18 वर्ष पूर्ण झाले मुलीचे, लग्न करून मोकळा होते, किंवा मुलाचं 21 वर्ष पूर्ण झालं लग्न होऊन मोकळे होते. असे समाज आपण केसेस पाहतो. त्यांचा प्रकर्षण पाहिल्यानंतर त्यांचा शुक्र नावाचा ग्रह हा बाल अवस्थेत आढळलेला आहे किंवा रवी सोबत आहे, याला नीचभंग नावाचं एक म्हणतात, रवी सोबत आहे. म्हणून अशा गोष्टी ह्यांच्या आयुष्यात अति लवकर लग्न होतं किंवा उशीर लग्न होतं किंवा वेळेत लग्न होतं, असा विषय नक्कीच आहे. सर, नीचभंग योग म्हणजे काय? नीचभंगाचा शब्दशः अर्थ म्हणजे एक शुक्र नावाचा ग्रह नीच राशीत असेल किंवा नीच स्थानात असेल तर अशा वेळेला ज्याला नीचभंग नावाचा योग म्हणतात. मग शुक्र रवीची युती असेल कोणत्या स्थानात असेल तर त्याला नीचभंग नावाचा योग म्हणतात. मग आता समजा शुक्र नावाची युती द्वितीय स्थानात आहे तर कुटुंबातलेच आपले लोक आपले वैरी होतात. बरं, म्हणजे दुसरं स्थान कुटुंब स्थान आहे, धनस्थान आहे. पण शुक्र नावाचा ग्रह रवी सोबत तर दुसऱ्या स्थानात असेल तर आपलेच जवळचे लोक, आपलेच नातेवाईक, आपलेच इष्टमित्र आपल्या लग्नात खो घालतात. बरं, शुक्र नावाचा ग्रह जर तृतीय स्थानात असेल, मग तिसऱ्या स्थानात असेल तर मित्र परिवार, म्हणजे आपण एखाद्या मित्राचं किंवा मैत्री लग्न होतंय तर मित्र परिवार काहीतरी चुकीची माहिती देतात आणि लग्न मोडतं. अरे बापरे. तर चतुर्थ स्थानात असेल तर मात्र आपल्याच कुटुंबातले सदस्य म्हणजे अगदी घरातले लोक चुलते मालते आपल्या घरामध्ये खो घालतात. जर हा शुक्र नावाचा ग्रह दशम स्थानात असेल तर मग आपल्या नोकरी किंवा व्यवसाय करतो ते त्या प्रेमामधले त्या संबंधित लोक काही ना काही व्यत्यय बाधा निर्माण करतात. मग हे 12 स्थानावर सांगायचं म्हटलं आपला वेळ फार जाईल तर प्रत्येक स्थानावरून तुमचं असं कळतं की कोणते लोक तुमच्या विवाहामध्ये बाधा व्यत्यय विघ्न निर्माण करू शकतात. सर, आपण जेव्हा आता बघतोय समजा लग्नाचा जेव्हा पार्ट येतो किंवा या सगळ्या गोष्टींचा लग्न व्हायचा किंवा रिलेशनचा, तर तुम्ही प्रत्येक याच्यामध्ये शुक्र बोलताय, तर शुक्र ग्रहाचं असं काय महत्व आहे की जे लग्नाच्या बाबतीत नेहमी समोर येतं? शुक्र ग्रहच जास्त पाहिलं जातं. नाही, शुक्र ग्रह शुक्र वैवेचना कारक आहे, स्त्री तत्व कारक आहे, शरीर सुखाचा कारक आहे, सौंदर्याचा कारक आहे, सेक्सचा कारक आहे. लग्न म्हणलं की 5 गोष्टी आल्या ना, ह्या 5 गोष्टी धरूनच लग्नाचा विषय म्हणला तो. म्हणून शुक्र महत्वाचा आणि सोबत गुरुही महत्वाचा, म्हणजे पैसाही गुरुबळ, म्हणजे गुरुबळ पैसा पाहतो, समाधान वृत्ती पाहतो आणि तो स्टेबल मनुष्य पाहतो. म्हणजे शुक्र आणि गुरु हे लग्नासाठी 2 ग्रह अतिशय बलोत्तर
असावेत, नसतील तर करणं सहज शक्य आहे. त्यासाठी पुढे मी तोडग्यांच्या उपायांच्या अनुषंगाने मी पुढे नक्कीच बोलेन. नक्की ज्यांच्या होत नाही त्यांच्यासाठी पण आपण सरांनी उपाय आणले खूप चांगले. तेही तुम्हाला सांगणार आहे की ज्यामुळे तुमचं लग्न लवकरात लवकर होऊ शकतं, कमी खर्चामध्ये जे उपाय होऊ शकतात त्या उपायांबद्दल आपण बोलणार आहे. सर, आपण भरपूर वेळा बघतोय आजकाल हा प्रश्न मला एकदम डोक्यात आला म्हणून विचारतो की मी असे 3 ते 4 एक्झाम्पल पाहिले आजपर्यंत. तुम्ही जे बोललात ना की कमी वयामध्ये लग्न होऊन जातात आणि त्यात तेव्हा नीचभंग योग असतो, कारण शुक्र कुमारावस्थेत बालावस्थेत असतो. कमी वयात लग्न होऊन जातं, 2 ते 3-4 वर्ष ते सोबत राहतात आणि त्याच्यानंतर त्यांच्यात प्रॉब्लेम क्रिएट व्हायला सुरू होतात. म्हणजे जेव्हा त्यांचं वय 23 ते 24 वर्ष असतं तेव्हा त्यांच्या लग्नाला 4-1 वर्ष झालेली असतात आणि मग त्यांच्यात प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होता. याचं मूळ कारण मी जर लॉजिकली बघायला गेलो, तर जेव्हा मी पाहतोय तर काय होतं ना की जेव्हा मुलगा कॉलेजला राहतो किंवा मुलगी कॉलेजला राहते, 18-19 वर्षांचं वय असतं. मी आजकालच्या परिस्थितीला संबोधून बोलतोय सर, थोडं तुम्हाला हे वेगळी वाटू शकतं, बट मी असं ऑब्झर्व केलं की कॉलेजला गेल्यानंतर त्यांचं अफेअर होतं. बरोबर. जर आजकाल इंजिनिअरिंग जरी तुम्ही पाहिलं किंवा कोणतं कॉलेज जरी पाहिलं, आपण पुणे मुंबईत राहतो, आपण सर्रास डोळ्यांनी बघतो की कॉलेजला गेल्यावर अफेअर होतं, त्याच्यानंतर त्यांचं ब्रेकअप होतं, मग परत त्यांचं अफेअर होतं. प्रेमानंदजी महाराज यांनी एक गोष्ट आता सध्या बोलले तर त्याला अनुसरून पण हा पार्ट होतो. 2 ते 3 अफेअर कॉलेजमध्ये होतात, मुलगा असो वा मुलगी. प्रत्येक मुलीला आपण असं नाही म्हणू शकत, मुलींचं होतही नसेल, पण मी मुलांना पाहिलंय जवळच्या. त्याच्यानंतर जेव्हा कंपनीत जातात तेव्हा त्यांचा वेगळा अफेअर होता आणि मग कंपनीतून 2-3 वर्ष जॉब केल्यानंतर कंपनी चेंज झाली की अफेअर त्यांचे बदलत जातात. हे सगळं झाल्यानंतर मग आई वडील जेव्हा 25-26 वय होतं तेव्हा त्यांच्यासाठी जेव्हा मुलगा मुलगी बघायची वेळ येते तेव्हा लग्नासाठी ते तयार होतात. आतापर्यंत काय झालं, त्यांचे 2 ते 3 अफेअर होऊन गेलेत. यामुळे पण आता याला जेव्हा आपण कम्पेअर करतो, जेव्हा एखाद्या व्यक्तीचं लग्न ऑलरेडी लवकर झालेलं आहे, ती व्यक्ती लग्न झाल्यानंतर 3-4 वर्षात बघते की अरे माझ्या सोबतचे जे लोक आहे ते तयार असून पण कॉलेजमध्ये अनमॅरिड आहेत किंवा ते तर कुणासोबतही फिरू शकताय आणि माझा नवरा मला फिरू देत नाही आज कुणासोबत किंवा माझ्या मित्रमैत्रिणींना पण भेटू देत नाही, सेम मुलासोबत होत आहे. हा लॉजिकल गोष्टीचं हे झालं. बट आता तुम्ही याला कुंडली, आता गोचरीचं ग्रह, आता कसं असतं चेतन, ह्या केसमध्ये प्रत्येक दिवसाला प्रत्येक क्षणाक्षणा गोचरीचं ब्रह्मांडात भ्रमण करत असतात. आता 12 स्थान, कुंडलीच्या 12 स्थानातून ज्या वेळेला शुक्र नावाचा ग्रह लग्नस्थानातून, पंचम स्थानातून, सप्तम स्थानातून, भाग्यस्थानातून, लाभस्थानातून भ्रमण करेल त्यावेळेला विरुद्ध लिंगी अट्रॅक्शन क्रिएट होतच. मग वयाचा 60 वर्षाचा व्यक्ती असेल तरी आणि तो वयाचा प्रौढावस्था आलेला 18 वर्षाचा युवक असेल तरी किंवा युवती असेल तरी, मग त्यावेळी त्या लग्न केलं असंच होतं असं नाहीये. म्हणजे माझं सांगेल की मला 1992 साली महिमा चौधरी आवडत होती, मग तेव्हा लग्न केलं का? नाही केलं, पण अट्रॅक्शन होतं त्या वयामध्ये, तसं अट्रॅक्शन होतं. मग ज्या वेळेला तुमचं म्हणजे पंचम स्थानातून शुक्राचं भ्रमण आहे तर पुढे 5 स्थान आहेत, पण जर पंचम स्थानातून सप्तम स्थानात 2 स्थान आहेत. म्हणजे जर तुम्ही एक शब्द वापरला, कॉलेजमध्ये प्रेम प्रकरण होतंय आणि कॉलेजमध्ये 2 वेळा होतं, हो त्या 3 वर्षाच्या कालखंडात तो शुक्र नावाचा ग्रह तर 2 वेळा त्या स्थानातून गेलेला, जवळ आलेला आहे, त्यामुळे 2 प्रेम प्रकरण अट्रॅक्शन होणार आहे. मग अट्रॅक्शन झालंच म्हणून त्याच्यासोबत गेलेच की त्याच्याचं अनैतिक संबंध झालेच असं नाही. हा मात्र जर त्या केसमध्ये शुक्र नावाचा ग्रह कुमारावस्थेत आहे आणि पापग्रहयुक्त आहे तर अशा वेळेला कुठेतरी पाय घसरण्याच्या चिन्ह होतात. म्हणजे आम्ही ज्यावेळी सांगतो की पंचम स्थान इथून प्रेम पाहतो, प्रणय पाहतो आणि संताने पाहतो. आता प्रेमाचा प्रणयाचा संबंध येतो. जर पंचम स्थानातून शुक्राचं भ्रमण आहे, गोचर शुक्र तिथून आहे आणि पापयुक्त ग्रह आहे, म्हणजे शनी मंगळ राहू केतू किंवा कोणी पापग्रह नीच ग्रह युक्त आहे, तर अशा वेळेला अशा मुलींचे पाय घसरतात. आणि ते आम्हाला ज्यावेळी कुंडली आमच्या काउन्सिलिंगला ज्यावेळी येतात, आमच्याकडे येतात आहे त्यावेळी मी पत्रे पाहतो, चरित्र चांगलं आहे का, लाईफ पार्टनर जोडीदार अर्धवट साथ देणार नाही ना, हा दळबद्री भाग्यात अशुभ ग्रह नाहीत ना, साध्या व्यवहारी भाषेत फुटक्या नशिबाचं नाही ना, बरोबर, अल्पायुत नाही ना, ह्याही गोष्टी पाहिल्या जातात. त्यामुळे गोचरीचा ग्रह शुक्र तुम्हाला तिथं तशी चांगली किंवा वाईट साथ देणारा राहतो आणि असतं आणि ते पत्रिकेवरून कळतं. हे मात्र नक्कीच चेतन नक्कीच नाही सर, खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं की जर शुक्र ग्रह त्या 2-3 वेळेस गेला तर तेव्हा त्या गोष्टी होणार आहे आणि ते त्याचा पाय घसरलाय का नाही ते पण कळून जाईल तुम्हाला. इथे गुरु नावाचा ग्रह म्हणजे प्रत्येक 13 वर्षातून 12 वर्ष काही महिने, 13 वर्षात आपण डोबल म्हणा 13 वर्ष पकडू, 13 वर्षातून प्रत्येकाच्या आयुष्यात एक चांगला अप येतो आणि 13 वर्ष डाऊन येतो. प्रत्येक तुझ्याही जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये 13 वर्षाचे सर्कल फायनान्शियल रिदम आहे तो खालीवर जातो. म्हणजे आता 13 वर्षात मी इथं पोहोचलोय, इथून थोडं खाली जाईल. मी जर काही सात्विक भावना असतील की मी देवधर्म करतोय, काय रत्नावर धारणा केले, पूजापाठ केले, सात्विकता आहे, मी नेचरने चांगला आहे, तर मी थोडं खाली, पण इथून वरती जाईल. इथे गेलेलो आहे, इथे 13 वर्ष झालेत, मग इथं तर मी काही केलं नाही, देवधर्म केले नाहीत किंवा देवधर्मच केले पाहिजेच नाही, सात्विकता राहिली पाहिजे.
स्पिरिच्युअलिटी ठेवली पाहिजे, अध्यात्म केलं पाहिजे. जर मी केलं नाही तर खाली येईल, पण इथं थांबलो, इथून गेलो तर रिदम वरती जातो. उत्तर होता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये 4 वेळा अप अँड डाऊन्स येतात. मग अगदी तो सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आला असेल तरी सुद्धा. बरोबर आहे. असं नाही की प्रत्येकाचं आयुष्य नेहमीच तो टॉपला राहू शकतो. अगदीच नाही. कारण आपण बघतो सर की प्रत्येकाची वेळ येते जसं बोलतात, त्या वेळेला फक्त त्या अपॉर्च्युनिटीला ग्रॅप करणं महत्वाचं आहे. हो, ते तर गुरुची दशा, म्हणजे गुरुची दशा महादशा आणि गुरु तुमच्या गोचरचा चाललेला आहे कुठून तशा अनुषंगाने येतं. पण इथे कसं असतं की ज्या वेळेला तुम्ही त्या वेळेला कोणत्या दशा, म्हणजे उदाहरणार्थ तुमचा डाऊनफॉल चाललेला आहे पण तुमच्या शुभ दशा आहे, म्हणजे बुध नावाचा ग्रह शुभ आणला तो शुक्र दशा आहे, तर शुक्र तुमची धर्मपत्नी आहे, तुम्हाला साथ देईल. तर तो जो ग्रहमान आहे ते ग्रहमान आपल्याला पुढे घेऊन नक्कीच जातं. त्यावेळेला तुमच्या ग्रहांची स्थिती महत्वाची राहते. आणि प्रतांत दशा कोणत्या आहेत, जर पापग्रहयुक्त दशा असेल, अनेक नुकसान झाले तर देशोधरी जाईल. मी अगदीच नामवंत लोकांची उदाहरण द्यायची म्हटलं, विजय मल्ल्या किंवा नीरव मोदी सारखी मंडळी, ज्याचं स्वतःचे विमान होते, दारू बनवणारी कंपनी स्वतःची आहे, असा मनुष्याचं नुकसान होत आहे, तर मात्र तिथे काही ना काही चुकीचं घडतंय किंवा त्याच्या अशुभ दशा चालू झाल्या, किंवा शनी दशा होती, शनी दशामध्ये त्याचं नुकसान तर वाटवत झालं. बरोबर. त्याची राहूची दशा होती, राहूच्या दशा उच्च पदावर गेला. जर नीरव मोदी किंवा विजय मल्ल्याचं सांगायचं म्हटलं, राहूच्या दशामध्ये 16 वर्षामध्ये अतिशय उत्तम ते जरा पडलं, पण राहू शनी दशामध्ये देशोधडीला गेला किंवा नुकसान झालं. त्या समजानं गुरु देणारा गुरुबळ नव्हतं, समजून सांगणार कोण, समजून घेणार कोणी नव्हतं, म्हणून त्याची बातात झाली. अशा आपले जे ब्रॉडकास्ट पाहतात, आपला विवाहाचा विषय आहे म्हणून मी बोलत आहे, म्हणजे करिअर रिलेटेड असा काही विषय येतो त्यावेळी आम्ही लोक समजावतो तुमची गुरुची दशा काय आहे, तुमचा रवी कुठे आहे, तुमचा बुध कसा आहे, की तुमचा जर पत्रिकेला निर्णय तुम्ही राहाल, जर स्वतःने ठोस निर्णय घेतले, चांगले काय वाईट तो सेकंडरी, प्रायमरी तुम्ही निर्णय घेणं महत्वाचं आहे. तुम्ही निर्णय चांगले घेतले, तुमच्या ध्येय उद्दिष्ट नक्कीच संपुष्टात येतील किंवा उच्च ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचाल, असं ब्रॉडकास्टच्या माध्यमातून नक्कीच सांगेल. बरोबर आहे. आता परत सर थोड्या लग्नाकडे येऊ. एखादा व्यक्ती आहे आणि त्याला जर बघायचंय की माझ्या बायकोच्या नावाची सुरुवात या अक्षरांनी होईल, किंवा एखादी नवरी म्हणजे एखादी मुलगी आणि तिला बघायचं की माझ्या नवऱ्याच्या लेटरची सुरुवात कोणत्या नावाने होऊ शकते, ते आपण कुंडली पाहून सांगू शकतो. नक्कीच. त्याला वेगळा प्रश्न आहे. गंमत अशी आहे की चालू नावं आता आपलं सकाराम तुकाराम किंवा सोन्या नाना टोप्या असं काही वेगवेगळी नावं आहेत, त्यामुळे त्या इंग्लिश नावात जायचं नाही. करेक्ट. आपण पारंपरिक ज्योतिष पाहतोय, पारंपरिक ज्योतिष पद्धतीने आपण तुमच्या राशीला कोणत्या राशी पूरक आहेत, मित्र राशी आहेत, अशा राशींची, म्हणजे आमच्याकडे 4 राशी मी लग्न करायला सांगत नाही. म्हणजे कोणती, एक तर प्रीती षडाष्टक, एक मृत्यू षडाष्टक, एक नीच राशी आणि शत्रू राशी. मग 4 राशी लग्न का करायला सांगत नाही, तर प्रीती अति प्रेम करणार आहे, म्हणजे नवरा बाजारात गेलाय किंवा बायको बाजारात गेले तर भाजी धरायला पिशवी धरायला नवरा, बायकोने ATM कार्डमध्ये पैसे नवरा काढतो तर पिन टाकायला बायको पोळे वाजते तर उलटी पलटी करायला, असं नको आहे. अतिप्रेम कुठे गेलीस पजेसिव्ह, अति पजेसिव्ह पण आहे तो घातक ठरतो, नुकसान ठरतो. दुसरा मृत्यू षडाष्टक मृत्यूच होईल असं नाहीये, पण मृत्यू त्याला वेदना होतात. आता पुण्यातली एक माझी केस आहे, म्हणजे सांगता जाहीरपणे सांगणार नाहीये, पण लग्न करू नका सांगितलं आणि बिचारा लग्नाची हळद निघण्याच्या अगोदर, पुण्यात नामवंत व्यक्ती आहेत, तर लग्नाच्या अगोदरच त्यांच्या अंगाची हळद निघण्याच्या अगोदर त्या मुलाचा मृत्यू झाला आणि मुलाच्या मृत्यूसोबत त्या बारक्या भावाचा मृत्यू झाला एकाच दिवशी. असंही होतं. म्हणजे बरोबर, जर मृत्यू षडाष्टक असेल तर कुटुंबावर बेतलं जातं. आणि त्यावेळेला पंचक त्रिपाद दोष, ते मृत्यू कोणत्या वेळेत झालेला आहे, तर पंचक होतं का, तर पंचक असेल तर 5 लोकांचा, त्या भावकीतल्या जवळच्या नात्यातल्या जवळच्या 5 लोकांचा होतो, का त्रिपाद घरातल्या 3 लोकांचा मृत्यू होतो. जर शत्रू असेल तर शत्रू असं वैर नॉर्मल नेहमीच वैर नसावं, पण आणि पाहिलं वैर असूनही डिवोर्स होत नाहीत, पण तिथं घरमैत्री कट्टर असते, तिथं घरमैत्री गुण 5 असतात पण शत्रू राशी असते. उदाहरण सांगायचं म्हटलं तर मिथुन नावाच्या राशी बरोबर आम्ही धनु नावाची राशी लग्न करू नका सांगतो, मिथुन आणि धनु लग्न करायचं नाही सांगतो, पण योगावर लग्न करतात. ते देवी जमीन सोडता सुटत नाही आणि धरल्यानं जमत नाही, अशी स्थिती अशा लोकांच्या बाबतीत येत राहते. पण तिथं नेहमीच वय राहतं. आणि नीच राशी, म्हणजे नीच राशीचं लग्न केलं की आपल्या राशी पण 12व्या राशी लग्न केलं तर तिचं ती महिला असेल, मुलगी असेल तर तिचाच ऑफिसमध्ये बॉस चांगला, तिचाच भाऊ चांगला, तिला डझनात नाही भाऊ असतात आहे, तिचाच काकाचा मामाचा मुलगा चांगला, ह्याचा नवरा म्हणजे असाच आहे, ह्याचा दीर म्हणजे असाच आहे. म्हणजे तिच्या ऑफिस मधला जे अगदी कलिक आहे, तिचा ऑफिसचा ड्रायव्हर आहे तो चांगला, पण अदर लोक नेहमी वाईट राहतात, नवरा खराब, नवराच खराब, अशी त्याला शत्रू राशी म्हणतात किंवा नीच राशी म्हणतात. तर अशी 4 राशी लग्न करू नये. मग आपले ग्रह माहिती साधं चेतन उदाहरण देईन की एक 11वीचा कॉलेजचा वर्ग आपण डोळ्यासमोर ना, छोट्या मोठ्या अनेक शाळातून त्या 11वी वर्गामध्ये एक 50-50 विद्यार्थी एकत्र येतात. एकाच वर्गामध्ये 4 ते 5 ग्रुप बनतात. अभ्यासा हुशार असणारा ग्रुप वेगळा बनतो,
गणितात कच्चा असणारा ग्रुप वेगळा बनतो, इंग्लिशमध्ये कच्चा असणारा ग्रुप वेगळा बनतो, हानामाला करणारा ग्रुप वेगळा होतो, प्रेम प्रकरण लफडे करणारा ग्रुप वेगळा बनतो. तिथं तुझे वडील किती कमवतात, माझे वडील किती कमवतात कोणी विचारत नाही. तिथे आपापल्या विचारांची संगत असणारे ग्रुप बनतात. ह्याला मी ग्रहमैत्री म्हणतो. तसं आपल्याला आपल्या पतीबरोबर ग्रहमैत्री विचार जमले पाहिजेत आणि विचार जमले तर संसार होतो. विचाराला मी 35% मार्क देतो, ग्रहमैत्रीला 35% देतो, योनीला 35% मार्क देतो आणि गुरुबळाला 35%. म्हणजे 35% जोडत गेलो तर 100% 105% मेंटली फिजिकली फायनान्शियल सपोर्ट करणारे पती पत्नी असतील तर माझा विश्वास आहे चेतन कधीही संसार तुटत नाही. ओके. यमराजाच्या मनातलं सोडून ना, बाकी असा संसार म्हणजे मेंटली फिजिकली फायनान्शियली आपण जर हॅपी राहणार असेल तर ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून तुम्ही पत्रिका आणि गुणमिलन पाहूनच विवाह करायला पाहिजे. बरोबर. मलाच सुंदर बायको मिळेल का किंवा मला सुंदर नवरा मिळेल का हे तुम्ही पत्रिकेवरून कसं बघता? नक्कीच पाहिलं जातं. पत्रिकेत जर तुमच्या पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थानामध्ये, लग्न स्थानामध्ये किंवा पंचम स्थानामध्ये, भाग्यस्थानामध्ये 2 नंबरचा आकडा म्हणजे वृषभ राशी, 7 नंबरचा आकडा म्हणजे तुळ राशीमध्ये जर शुक्र नावाचा ग्रह असेल किंवा अशा स्थानावर शुक्र नावाच्या ग्रहाची दृष्टी असेल तर अशाला सुंदर अनुरूप सुंदर बायको मिळते. ओके. सर, आता जेव्हा आपण लग्नाच्या याच्याकडे येतोय परत, तर तुम्ही तुमच्याकडे येणारे जे कपल्स असतात तर किती % लोकांना तुम्ही सांगतात की लग्न करा आणि कोणकोणत्या महत्वाचे पॉइंटर तुम्ही बघतात म्हणजे लग्नाचं अप्रुव्हल देण्याआधी की हो तुम्ही हे लग्न करू शकतात आणि हे लग्न करू शकत नाही? कारण मी काही ऍस्ट्रॉलॉजरचं असं ऐकलं, ते बोलतात की आम्ही मॅक्झिमम नाही सांगून देतो. चांगला प्रश्न विचारला चित्र. आपण आपल्या पत्रिकेच्या अनुषंगाने आम्ही लोकांना छापून देतो, वर्बल तोंडी सांगत नाहीये. अतिशय चांगला प्रश्न. आमच्याकडे देणारे याच्यामध्ये 5 नंबर 5 वरती आमच्याकडे उपाय आहेत की आम्ही हे सांगतो ह्या राशी लग्न करूच नाही, ह्या राशी लग्न करूच नाही. म्हणजे एक त्यात शत्रू राशी, प्रीतिशाळा, मृत्यूशाळा, शत्रू राशी, नीच राशी, अशा राशी लग्न करू नये सांगतो. दुसरा योनी म्हणजे शारीरिक एकनिष्ठता पाहिजे. उदाहरणार्थ एक आता सर्प नावाची योनी, योगागर माझ्याकडे सर्प नावाच्या योनीची पत्रिका आहे. आता सर्प नावाच्या योनीची पत्रिका आता एक शब्द वापरला की मुलगी दिसायला सुंदर आहे, दिसायला अगदी महिमा चौधरी आहे, मला आवडते म्हणून म्हटलं बरं. तर तिच्यावर महिमा चौधरी आहे, परंतु आता ती वयस्कर झाली, तो भाग वेगळा. तर तिच्या मादकता आहे, तिच्या तेज रूप सुंदर आहे, परंतु तिचे जर चुकून अस्वयोनी असेल किंवा तिची गज योनी असेल किंवा सापाबरोबर उंदीर योनीची असेल तर उंदराचं सापाचं मिलन होईल का? म्हणून आम्ही सांगतो लग्न करू नये. उंदराचं मुंगसं लग्न करू नये. सापाचं आणि उंदराचं मुंगसं लग्न चालेल पण सापाचं मुंगसं लग्न करू नये. मग तुम्हाला कोणत्या योनीशी लग्न करू नये असंही लिहून देतो. विशेष म्हणजे घात नक्षत्र याच्यामध्ये एक विषय येतो. म्हणजे चित्र आम्ही पाहिलेलं आहे की पत्रिका पाहून लग्न केलेलं आहे. 36 पैकी 36 गुण आहेत, 18पेक्षा अधिक आहे, 36 पैकी 30 गुण आहेत आणि तरी लग्न डिवोर्स होतो. कारण आपल्या पत्रिकेमध्ये घात नक्षत्र असतात आणि घात नक्षत्र पाहणाऱ्या म्हणजे 100 ज्योतिषांपैकी घात नक्षत्र जवळजवळ 98 लोक ज्योतिषी हा घात नक्षत्र विचारच करत नाहीत. ओके. 100 1-2 लोक विचार करत असावेत असं माझं मत आहे. कारण लग्न डिवोर्स पर्यंत परिस्थिती येते त्यावेळी कळतं की फलाफल ज्योतिषाची पत्रिका पाहिलेली आहे, लग्न ज्योतिषाला पाहून लग्न केले, 36 पैकी 18 गुणपेक्षा अधिक होते, मंगळ पत्रिकेला शांतदोष निवारण केलेलं आहे आणि पत्रिकेत असं काही योग नव्हता तरी डिवोर्स का झाला? अरे बाबा हे घात नक्षत्र दिसतंय. घात नक्षत्रावर जर तुम्ही लग्न करताय तर घात होणार आहे, फसवणूक होणार आहे, दिशाभूल होणार आहे. तर भगवंत कृपेने आपली घात होऊ नये, फसवणूक होऊ नये, दिशाभूल होऊ नये, पण घात नक्षत्राचा विचार करायचा आहे. अनेक चौथा पॉईंट येतो त्यामध्ये की एक नाडीचा चेतन गंमत याच्यामध्ये अशी आहे की एक नाडी असेल तर सायन्स फार प्रगत पुढे गेलेलं आहे. बरोबर. आणि त्यावेळेला आपण 10-20-25 वर्षापाठी मग सायन्स प्रगत नव्हतं, त्यामुळे आपल्या नात्यात भावकीच्या जवळच्या लोकांना लग्न व्हायचे तर जेनेटिक प्रॉब्लेम येत होता. त्यावेळेस गतिमंद मतिमंद विकलांग मुलं होऊ नयेत म्हणून एक नाडीशी लग्न करू नये असं सांगितलं होतं. सायन्स पुढे गेलेलं आहे. आज लग्न झाल्यानंतर अगदी चक्क 2ऱ्या आठवड्यात 3ऱ्या आठवड्यापासून त्या गर्भाची आपल्याला अवस्था कळते. 4थ्या-5व्या अवस्थेमध्ये 6व्या आठवड्यामध्ये त्या गर्भाची पूर्ण परिस्थिती आपल्याला कळते. त्यामुळे सायन्स प्रगत झालेलं आहे. अगदी सायन्स एवढं प्रगत झालं की रक्तगट बदललंय, ताकद सायन्समध्ये आली, फार पॅनिक होण्याची गरज आहे. एक रक्तगट असेल तरी विवाह करावा, मात्र त्या मुलीचं रक्तगट तपासून घेऊनही लग्न केलं तर चालेल, त्याला फार महत्त्व देण्याची गरज नक्कीच नाही. नक्की नाही आहे. बरोबर. आता तुम्ही महिमा चौधरींचं नाव काढलं असतं तर त्यांचा एक पिक्चर मला आठवतो, धडकन. बरोबर. अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी आणि महिमा चौधरी तुम्ही बघितल्याच असेल असं मला वाटतं. तर त्याच्यात जो सिनारिओ होता की शिल्पा शेट्टीचं आणि सुनील शेट्टीचं अफेअर होतं त्याच्यामध्ये, बट तिचे वडील होऊ देत नाही, मग ती अक्षय कुमारकडे येते आणि मग अक्षय कुमारकडे आल्यानंतर पण त्यांच्यात एक काही दिवस जमत नाही. आता हा सिनारिओ असा झाला की भरपूर मुलींना आजकाल असं होतं की त्यांचे वडील लग्न होऊ देत, लव्ह मॅरेज होऊ देत, तर त्याचा प्रॉब्लेम त्या मुलाला होत असतो. ती मुलगी इकडे आल्यानंतर, सासरी आल्यानंतर नीट नाही वागत. तर हे तुम्ही कुंडलीत सांगू शकतात का की
जेव्हा एखादी पत्रिका तुमच्याकडे आली आहे, मुलाचा बाप ती पत्रिका घेऊन येतोय आणि तो म्हणतोय की ही मुलगी आहे गुरुजी, आणि मला सांगा की हिचं आधी काही नव्हतं ना, किंवा ही सर आधी काही नव्हतं ना, हा आजच्या काळातला प्रश्न थोडा चुकीचा होऊन जातो. बरोबर, चुकीचाच आहे. बट ते जर असं म्हणताय की सर हिचं मन कुठे दुसरीकडे अडकलेलं नाहीये ना, ही माझ्याकडे आल्यावर माझ्या मुलासोबत लग्न केल्यावर हिचं मन दुसऱ्या मुलामध्ये तर नसेल ना, हे तुम्ही सांगू शकतात का? हे नक्कीच सांगितलं जातं आणि चेतन चांगला प्रश्न आहे आणि आत्ताच्या काळाच्या ओघाने खरंच गरजेचा प्रश्न आहे. कारण माझं मन एकीकडे आहे आणि मी म्हणजे मनाला मी तिथे आम्ही ज्योतिष भाषेमध्ये ग्रहमैत्री पकडतो. बरोबर. मग ग्रहमैत्री गुण असतात 5 पैकी 3 मध्ये 60% जमतात, 4 असला 80%, 5 100%. म्हणजे किमान 5 पैकी 3 गुण तरी जमले पाहिजे. 60% विचार जमले पाहिजे. 100% कोणाचे विचार जमत नाही, पण किमान 60% मॅरिड लाईफ नवरा बायकोचे. बरोबर. म्हणजे 60% विचार जमत असतील तर आम्ही सांगतो नक्कीच जमेल. पण पुढे शारीरिक एकनिष्ठ राहील की नाही, तर योनी नावाच्या गुणामध्ये 4 गुण असतात. 4 पैकी किमान 2 जमले, 50%. 3 असेल 75%, 4 100%. किमान 2 50% ते फिजिकल रिलेशन पॉझिटिव्ह असले पाहिजेत. 100% कोणाला नसतात, पण असेल तर उत्तम. पण किमान ग्रहमैत्रीमध्ये 5 पैकी 3 आणि योनीमध्ये 4 पैकी 2 आणि गुरुबळ म्हणजे समाधानी वृत्ती, गरजेपुरता पैसा असेल तर मी त्या पालकाला, त्या पित्याला सांगेल की तुझी ही मुलगी सुनबाई म्हणून तुझ्या घरात मानण्यासाठी उत्तम आहे. फार पॅनिक होण्याची गरज नक्कीच नाही. परंतु मग पंचम स्थानात जर काही शनी मंगळ युती असेल किंवा पंचम स्थानात शनी राहू युती असेल, पंचम स्थानात राहू रवी युती असेल, त्याला ग्रहयोग म्हणतो, नीच कुयोग म्हणतो, तर ते दोष निवारण करावेत आणि पुढे जावं, काहीच अडचण नाहीये. ओके. ते म्हणजे ते केल्यानंतर हे होऊ शकतं. नक्कीच. जर 2च्या कमी असेल तर तुम्ही सांगाल की म्हणजे जे शारीरिक संबंध या गोष्टी प्रस्थापित होण्याचे चान्सेस 90% राहतात. ओके. हा, तर त्यामुळे सजग राहावं, तिथे करूच नाही, मग पुढे जाऊच नाही, ठरवू नये. कारण आजकाल काय पेशन्स कोणा नाही. आजकाल काय झालेलं आहे की प्रत्येक मुली शिकलेली, आपले मत मांडण्याची प्रश्न निर्माण झालेली आहे. मागच्या एका ब्रॉडकास्टमध्ये मला जाहीरपणे एकाने प्रश्न विचारला, ब्रॉडकास्टमध्ये प्रश्न विचारला की मागच्या काळात, पूर्वीच्या काळी लग्न होत होते, डिवॉर्स होत नव्हते. हो, त्यावेळेस एकत्र कुटुंब पद्धती होती, समाज व्यवस्था होती, बरोबर आहे, जॉईंट फॅमिली होत्या. घरात दीर भाऊ नंदा जावा कुटुंबात 10-12 सदस्य लोक होते आणि 10-12 सदस्य असल्यानंतर कोणाकोणा वच होता. आईतून रिटर्न तिकीट नव्हती, आईने दिल्या घरी तू राहायचंय, आलीच आज पाहुणे म्हणून आलीच, दुसऱ्या तुझ्या मुलाबाळांसाठी नवऱ्यासाठी परत जा, आईचं सांगणं होतं. आज आईचं तसं नाहीये. आई 2 पोळ्या किती पोळ्या केल्या, घरात 4 माणसं 6 पोळ्या केल्या का 8 पोळ्या केल्या का, आई फोन करून विचारते आणि आईची लुडबुड त्या मुलीच्या कुटुंबात जास्त राहते. बरोबर. म्हणजे 10 कमीत कमी 7 कुटुंबांमध्ये अशीच दाखवलं जाते. मग ते मुलं मी पोळ्या का लाटायच्या, मी नोकरी करायची, पोळ्या का लाटायच्या, इथून घराकडे सुरुवात होते. म्हणून तिथे विदुष्ट निर्माण होतं, म्हणून तिथे क्लॅशेस व्हायला चालू होतात. मग तिथं मानसिक तणाव निर्माण होतो आणि कुटुंब तुटायला जास्त वेळ लागत नाही किंवा तुटण्याच्या कदारापर्यंत जाऊन नक्कीच पोहोचला जातो. इथं आपल्याला आता मुलीच्या आईला दोष द्यायचा नाही, पण मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे सर की तुमच्याकडे आता हजारो लोक येतात कुंडली बघायला. आता लग्नानंतरची गोष्ट थोडी आपण करतोय समजा, तर खरंच मुलीच्या आईचा इंटरफरन्स हा सगळ्यात मेन मुद्दा वाटतोय का तुम्हाला आजकाल प्रॉब्लेम होण्यामध्ये? हा एकटा मुद्दा आपण नाही म्हणू शकत. एकटा, याच्यामध्ये 3 मुद्दे आहेत. बघा, टाळी एकाने वाजत नाहीये. 3 मुद्दे आहेत. 100% पाहायचं म्हटलं तर मुली प्रत्येक मुली शिकावी. माझी मुलगी आहे, शिकली असेल, माझी बायको इंजिनियर आहे, शिकले असले पाहिजे. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आई म्हणजे तिला जे मिळालं नाही ते माझ्या मुलीला मिळालं पाहिजे, ही तिचा मोठा हट्टाचा हट्ट असतो. आणि तिसरी गोष्ट सोशल मीडिया, आजच्या काळात मोबाईल, प्रत्येकाच्या गुगल गुरु प्रत्येकाच्या घरात आलेला आहे, तेव्हा सात्विक गुरुचं कोणाला ज्ञान राहिले नाहीये. त्या 3 गोष्टीमध्ये मोबाईल आजच्या काळातला, दुसरी गोष्ट तिच्या आईचं इंटरप्रेशन, माझ्या मुलीला मला त्रास झालेला आहे, तो माझ्या मुलीला त्रास होता कामा नये. म्हणजे मी कुटुंबासाठी 15, 20, 25 चपात्या लाटल्या, भाकरी थापलेल्या आहेत, माझ्या मुलीने त्या भाकरी थापतायची गरज नाहीये पडायला. हो, मग तिचं कुटुंबात नवरा बायको, तिची मुलंच फार महत्वाचे प्यारे असतात, बाकी कुटुंब त्यासाठी व्यर्थ आहे. म्हणजे आज पुण्यासारख्या महानगरात आपण राहतोय तर पुण्यातली वाईट परिस्थिती आहे, की मुंबईसारख्या शहरातली वाईट परिस्थिती आहे. मुलं शिकले, आयटीत कामाला आहेत आणि त्यांचे आई बाबा ते पुण्या मुंबईला येत नाहीत आणि ते गावाकडे राहतात आहे. आणि आई हे कुटुंब 3-4 लोकांचं कुटुंब असूनही ते हॅपी राहत नाही. त्याचं कारण आहे मिळालेली स्वतंत्रता आणि तो जबाबदारी घ्यायची परिस्थिती राहत नाहीये. आणि त्याचा आमच्या ज्योतिष व्यवहार भाषेमध्ये गुरुबळ कमी पडतं. त्याचा गुरुबळ आहे, समाधानी वृत्ती आहे, समजवणार कोणीच आहे, समजून घ्यायची मानसिकता आहे. अशा केसमध्ये अशी गोष्ट कधीच होत नाही. ह्या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून चेतन नक्कीच सांगेल. सर, आमच्याकडे ना अंमळनेरला मंदिर आहे, तर तिथे ऐश्वर्या राय पण येऊन गेली आहे, कारण मंगळाचा काहीतरी दोष होता. तर तुम्ही काय सांगाल की पत्रिकेत कुठे मंगळ बसलेला असला तर ती मांगलिक पत्रिका होते आणि ते खराब असतं किंवा चांगलं असतं किंवा ते लग्न होऊ शकत नाही, काय विषय मंगळाचा सर? नक्कीच आज चांगला प्रश्न विचारलात. लोकांच्या अनेकांच्या मनाचा मंगळाविषयी मोठा संभ्रम, मोठा भाव आहे. मंगळ म्हणजे पहिले मंगळाची फोड आपण करूया.
मंगलिक म्हणजे काय? मंगळाचे प्रकार म्हणजे लग्नस्थान, चतुर्थस्थान, सप्तमस्थान, अष्टस्थान आणि व्यायस्थान, ह्या 5 स्थानात जर मंगळ असेल त्याला मंगलिक पत्रिका म्हणल्या जाते. मग त्यामध्ये परत 3 कॅटेगरी होतात. एक तर सौम्य मंगळ, कडक मंगळ, निर्बली मंगळ. जर ह्या स्थानामध्ये कुठे 3 नंबर आणि 6 नंबरच्या आकड्यात जर मंगळ असेल तर याला सौम्य मंगळ मानला जातो. ह्या 5 स्थानांमध्ये जर 1 नंबर आणि 8 नंबर असेल तर निर्बली मंगळ मानला जातो. आणि बाकी कोणत्या राशीत म्हणजे वृषभ राशी 2 नंबरची, 4 नंबरची कर्क राशी, 5 नंबर सिंह, 7 नंबरची तुळ, 9 नंबरची धनु, मकर आणि मीन राशीचं मंगळ असेल किंवा या आकड्यात मंगळ असेल तर कडक मंगलिक मानला जातो. ओके. मंगलिक म्हणजे फार पॅनिक होण्याची गरज नाहीये. मंगळ म्हणजे फार वाईट नाहीये. मंगळ म्हणजे सेनापतीचं काम करतो, निर्णयाचं काम करतो. प्रत्येकाला मंगळ बलोत्तर असावाच असावा, आपलं मत प्रत्येक व्यक्तीला मांडता यावं. आता काय होतं, कडक मंगलिक लोक असतात ना ते दुसऱ्यावर रिॲक्ट होतात, म्हणजे चिडकी हट्टी हे करू असतात आणि दुसरा रिॲक्ट होतात. सौम्य मंगलिक वाल्यांवर लोक रिॲक्ट होतात आणि सौम्य मंगलिक निर्बली मंगळ सो जिकडे गुलाल तिकडे चांगलं, परिस्थितीनुरूप ते आपला निर्णय बरोबर येतात. बरोबर. त्यामुळं ह्या मंगलिकाचा भाव करायची गरज नाही. जर तिथं अमळनेरला जाऊन मंगळ शांती करायची अपेक्षा काही गरजेचं नाहीये. तुम्ही जर पत्रिकेतलं मंगळ असेल, मग तो कडक मंगळ असेल अथवा सौम्य मंगळ असेल तर मात्र त्याचं शांतदोष निवारण करून जर मंगल कार्य करताय तर मंगल कार्यात विघ्न येणार नाहीत. आता मंगलीचा प्रश्न आत्ताच का आला तर मंगळ मागे होता का? तर होतं की मंगळ अगदी पुरातन वेदकाळापासून चाललेला आहे, पण ते प्रत्येक वेळ होता. पण आज 25, 30, 40 वर्ष पाठीमागे जातोय. तर एकत्र कुटुंब पद्धती होती. एका घरामध्ये दीर, भाऊ, जाऊ, सासू, सासरे असे किमान 10, 15, 20 लोकांचा तो कुटुंब असायचं. बरोबर. एकत्र कुटुंब असल्यामुळे मंगलिक लोक जर कडक मंगलिक असेल तर थोडे अग्रेसिव्ह राहिली तर त्या इतर कुटुंबावर त्याचा दुष्परिणाम व्हायचा. मग त्यावेळी मंगलिक लोक नाकारायचे. आता मंगलिक कुटुंबात आले, न्यूक्लिअर फॅमिली आले, एकत्र कुटुंब फॅमिली न्यूक्लिअर फॅमिली आहे, कुटुंबात 4च लोक किंवा 2च लोक, तर मंगलिकचा फार मोठा दुष्परिणाम होतो असं नक्कीच नाही. पण जर एखाद्या मुलाच्या अथवा मुलीच्या पत्रिकेत मंगळ असेल तर तुम्ही शांतदोष निवारण करून जर त्याचं लग्न करताय तर माझा विश्वास आहे पत्रिकेत कोणताही असा भविष्यात त्रास होणार नाही. मंगळाचा मोठा भाव करण्याची गरज निश्चित नाहीये. तुमच्याकडे येणारे लोक तुम्हाला असं विचारत असतील की माझ्या मुलीला श्रीमंत घर भेटेल का? नक्कीच. श्रीमंत घर हा एक वेगळा प्रश्न राहिला आणि कर्तृत्ववान नवरा हा एक वेगळा विषय राहिला. बरोबर. तर त्या गोष्टी कशावरून ठरतात? श्रीमंत घर भेटेल का आणि कर्तृत्ववान नवरा भेटेल? कर्तृत्व नवरा जर पत्रिकेत रवी नावाचा ग्रह आणि मंगळ नावाचा ग्रह बलोत्तर असतील, चंद्र नावाचा ग्रह बलोत्तर असेल तर कर्तृत्व नवरा नक्कीच मिळतो. पण पत्रिकेचा ध्रुव नावाचा योग असेल, पंचांग अनुषंगाने ध्रुव नावाचा ध्रुव, ओके, तर ध्रुव नावाच्या एखाद्या व्यक्ती जन्म झाला असेल तर ती लोक आपल्या कुटुंबात म्हणजे कुटुंब सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती असतोय. म्हणजे अगदीच 5-6 महिन्या पाठीमागे आपण एक धनगराचा मुलगा IAS ऑफिस झाला, आपण अनेक व्हायरल झाल्या होत्या. तर त्या मुलाच्या पत्रिकेत 100% मी पत्रिका माहित नाही, पाहिली नाही, पण 200% सांगतो त्या मुलाच्या पत्रिकेत ध्रुव नावाचा योग असावा. सो सर्वसामान्य की मेंढपाल असणारा मुलगा जर IAS ऑफिसर बनू शकतोय, किंवा एक बघितलं विदर्भातली जी मुलगी आहे, आईची आणि कुटुंबातली हातबल बेताची परिस्थिती आहे, ते IAS ऑफिसर झालेली आहे, तर त्यांच्या पत्रिकेमध्ये ध्रुव नावाचा योग असू शकतो. किंवा त्यांचा रवी नावाचा ग्रह, मंगळ नावाचा ग्रह युवा अवस्थेत कुमार अवस्था असू शकतो. जर एखाद्या मुलाच्या पत्रिकेत जर ध्रुव नावाचा योग जर असेल किंवा त्यांचा रवी मंगळ जर युवा अवस्थेत कुमार अवस्था असेल तर असं व्यक्तीला त्याचा होणारा मुलगी असेल त्याचा मुलगा कर्तृत्वान मिळतो किंवा मुलगी कर्तृत्वशील नक्कीच मिळते. आणि पूर्वजात श्रीमंत घरात जर समजा की म्हणजे काही लोकांचं असतं की नाही माझी मुलगी याच घरात गेली पाहिजे कारण ते घर खूप गर्भ श्रीमंत असतं पूर्वीपासून, तसंही आपल्याला कळू शकतं. हो, जर पत्रिकेत तुमचा गुरु नावाचा ग्रह लग्नस्थानात, चतुर्थस्थानात, कर्मस्थानात असेल तर सदन घरात मुलगी जाते. सदन घरात खात्यापित्या साध्या पेक्षा होतो, खात्यापित्यात घरात मुलगी जाते. आम्ही जेव्हा पत्रिका व्यक्ती मी पत्रिका ज्यावेळी पाहतो त्यावेळी आम्ही पाहतो की आणि म्हणतात गरीब घरातली मुली, आता आमच्याकडे ज्यांचे लग्न होत नाही आमच्याकडे पिडलेले असतात, मला गरीब घरातली मुलगी मिळाली तरी चालेल. आम्ही सांगतो नाही, गरीब आहे आपल्या तोला मग सोयरीक झालं पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही ज्या स्टेटसने राहता त्या स्टेटसचीच मुलगी मिळाली तर तुमच्या घरात ते राहील. जर अगदी खालच्या गरीब घरातली मुलगी तुमच्या घरात आणली तर तिथं तिचं रेहनसण वेगळं असतं, इतर रेहनसण तिचं बदलेल आणि ती तुमच्या डोक्यावर बसेल की तिथं मॅच होणार नाही, त्या कॅशेस होतील, तुटेल. त्यामुळे तुमच्या तोडीस तोड किंवा तुम्ही ज्या परिस्थितीत राहिलेला आहात, ज्या योगातून तुम्ही आलेला आहात, ज्या परिस्थितीतून तुम्ही आलेला आहात, तर तशाच ठिकाणी तुम्हाला ते स्थळ मिळावं आणि सोयरीक टिकावं. अशाच अनुषंगाने मी त्यांना कॉन्सेल होतो. आणि पत्रिकेत जर ग्रहदर्शन नसतील, जर काही दोष असतील, उदाहरणार्थ त्यांच्या चतुर्थ भावात दोष आहे, त्यांच्या पत्रिकेमध्ये कर्मभावात दोष आहे, लाभात दोष आहेत, किंवा लाभात जर ग्रहणयोग नावाचा आला किंवा चंद्र सोबत जर शनी नावाचा ग्रह आला, विषयोग म्हणतात, तर मनाप्रमाणे स्थळ येत नाहीत. जर शुक्रासोबतचा चंद्र आला तर मनाप्रमाणे आपल्या जे आवडतं तिथं समोर होकार येत नाही, नकार येत नाही.
तर चुकून द्वितीय स्थानात ग्रहण नावाचा योग आला, मग राहू सोबत चंद्र किंवा राहू सोबत जर रवी आला तर ग्रहण योग होतात. तर कुटुंबाला ग्रहण लागले तर ते ग्रहण दोष निवारण तुम्ही करताय, तर माझा विश्वास आहे तुम्हाला तुमच्या त्यापेक्षा चांगलं स्थळ मिळतं. तर दोष निवारण केलं तुमची गाडी पुढे नक्कीच जाऊ शकते. लव्ह मॅरेज होईल का नाही, म्हणजे आता काय असतं भरपूर, आता आपण आधी ज्या विषयावर चर्चा केली की कॉलेजला असतात, कंपनीत असतात, मग त्यांचं कुणी ना कुणी असतं, म्हणजे 60 ते 70% मुला मुलींचा आपण बघतोय. तर आई बापांना प्रश्न पडतो की खरंच जर लव्ह मॅरेज केलं तर. मग तुमच्याकडे जर कुणी पत्रिका घेऊन आला आणि त्याने विचारलं माझ्या मुलीच्या पत्रिकेमध्ये तुम्हाला लव्ह मॅरेजचा योग दिसतोय का, किंवा मुलाच्या पत्रिकेत लव्ह मॅरेजचा योग दिसतोय का, तर ते तुम्ही बघू शकता. हो, कोणाच्या पत्रिकेमध्ये 2 पद्धतीने, शुक्र नावाचा ग्रह वृषभ राशीत का तुळ राशीत कुठे असेल, कोणत्या स्थानामध्ये, तर इथे 80% लव्ह मॅरेज योग राहतात. ओके. लव्ह मॅरेज म्हणजे पळून जाऊन लग्न करणं असं नाही बरं का. हो. कालपर्यंत आपण त्या मुलीला पाहतोय किंवा मुलाला पाहतोय, तिथं आपलं कधी लग्न होईल, माझा नवरा होईल का माझी पत्नी मला पाहिलं नाही, अशा ठिकाणी त्याचे विवाह होतात. पहिला नियम. दुसरा नियम, जर त्या पंचांग अनुसाराने प्रीती नावाचा योग होतो. प्रीत्या हा, तर प्रीती नावाच्या योगात एखाद्या मुलाचा मुली जन्म झाला असेल तर तिथे 100% विवाह हा लव्ह मॅरेजच होतो, निष्कर्षाने होतं. प्रीती योग असेल तर 100% नातीतला ओळखीतल्या पाहुण्यातलं की कालपर्यंत आपल्या शेजारी राहतोय, आपला पती होईल का आपली पत्नी होईल, आपण त्या अँगलने पाहिलं नाही, असे स्थळ आपल्याला निश्चितरित्या मिळतात. ओके. सर, नात्यातल्या नात्यात लग्न होईल का, हे म्हणजे जवळच्या नात्यामध्ये, जसं आजकाल भरपूर ठिकाणी आपण बघतो मामाच्या मुलीशी लग्न केलं बरोबर, किंवा असं किंवा जवळपासच्या नात्यामध्ये, हे आपल्याला कुंडलीवरून कळू शकतं का? हो, जर पत्रिकेमध्ये शुक्र नावाचा ग्रह गुरुयुक्त असेल, शुक्र नावाचा गुरु सोबत असेल तर अगदी जवळच नात्यातलं लग्न निश्चितरित्या होतं. ओके. हा, गुरु शुक्र युती असली पाहिजे आणि ते चतुर्थ असेल तर आईच्या घरातून, आईकडे मंडळी म्हणून, जर ते दशमत असेल वडिलांकडचे, जर षष्ठ असेल तर मामाकडचे काकाच्या माध्यमातून, जर तृतीय असेल तर भावाच्या ओळखीतून, मोठ्या भावाच्या ओळखीतून लग्न होईल किंवा वहिनीकडून लग्न होईल असं. मग तो शुक्र गुरु युती कुठे आहे पत्रिकेमध्ये त्याच्यावर गोष्ट कळते. आणि अशा आपले जे प्रश्न आहेत, अनेकांच्या लोकांच्या मनात प्रश्न आहेत, तर आपण प्रॉडकास्ट माध्यम सांगितले की आपल्याला तुमच्या मनात प्रश्न आहेत, असे सगळ्यांच्याच आयुष्यात ते प्रश्न येतात असं नाही, असे किमान 50 प्रश्न आपल्या ब्रॉडकास्ट माध्यमातून लेखी स्वरूपात तुम्हाला उत्तरे दिली जातात. आपला विवाह कधी होईल, कसा होईल, कुठे होईल, आपलं लग्न कोणत्या राशी करावं, कोणत्या राशीची करू नये, विशेष म्हणजे आपलं लग्न करते वेळेला कोणत्या पद्धतीचे दोष आहेत किंवा कोणते अडचणी येणार संभाव्य, मुलाबाळांना अडचणी येतील का, सासू सासरे नंदा दीर भाऊ आपल्याला समजून घेतील का, आपल्या कुटुंबात ते लोक असतील की नाही, ह्याचंही विवरण येतं, म्हणजे लेखी स्वरूपात आपल्याला नक्कीच दिलं जातं. सर, आपण भरपूर वेळा बघितलंय की आजकाल IT मुलं पकडा तुम्ही का शेतकरी मुलगा पकडा, सगळे दारू पितात, ऍडिक्शन वाढलंय. हो, IT तर नक्कीच 100 तर तुम्हाला असं तुम्ही असं सांगू शकतात का की म्हणजे आता एखादी स्त्री तुमच्याकडे आली किंवा पुरुष आला की बाबा माझी बायको दारू पिते, अशी एक एक्झाम्पल पाहिली, उपाय आहेत तर दोन्ही, तर अशा दारूच्या व्यसनाला अधीन गेलेली व्यक्ती आहे, तर त्यासाठी तुम्ही उपाय काय द्याल, त्यासाठी काही सांगू शकता? आता शुक्र लक्झरी, मग विषय होता लक्झरी, शुक्र शरीर तत्वाचा शरीर सुखाचा आहे आणि शुक्र लक्झरीचा येतो. आता थोडा लक्झरीकडे आपण गेलो, आपला विषय होता विवाह धरून, बरोबर. पण माझे आता दारू कोण पितं, तर पुण्यात 2 कॅटेगरी होतं, ज्यांचे 15,000 10-15,000 पगार ती लोक दारू पितात आहे. आता महिलाचं प्रमाण नाहीच्या बरोबर असेल, पण ज्यांचा पगार पुण्यामध्ये 70-80,000 लाख रुपये वरती, 10तल्या 1च्या वरती आहे, तर 10तले 9 लोक मुलं मुली दारू पितात, वकील नावाखाली, टेटस नावाखाली, ते लक्झरीमध्ये मोडतं. शुक्र नावाचा ग्रह जर पापयुक्त असेल, पापयुक्त म्हणजे शनी, राहू, केतू आणि मंगळ युक्त जर असेल तर मात्र अशी लोक व्यसनात जातात. मग तिथं पर कॅटेगरी येते. मग राहू सोबत असेल तर छंद म्हणून, केतू सोबत असेल तर समोरचा पार्टनर किंवा समोरचा पार्टी देतो म्हणून, शनी युक्त असेल तर ऍडिक्टेड, मला संध्याकाळी बसलंच पाहिजे, मग हा भेटो तो भेटो कोणी चालेल मला. मंगळ युक्त असेल तर तो नाही, मला छंद आहे, मला 4 लोकांना पाजायचे, हे ऐशारी करण्यासाठी हे उडवणे, पैसे उडवणं किंवा लक्झरी लाईफ जगणं, अशामध्ये लक्झरीमध्ये येतो. तर शुक्र नावाचा ग्रह जर पापयुक्त असेल तर मात्र अशा गोष्टी होतात. पण शुक्र नावाचा ग्रह जर दशम स्थानामध्ये तर सात्विक राहतात. IT लोक आम्ही बघितलेत, आज स्पिरिच्युअल श्री रविशंकर किंवा रामदेवाच्या सानिध्यात जाणारे लोक आहेत, म्हणजे स्पिरिच्युअल राहणारे लोक पण आहे. पण ते शुक्र नावाचा लक्झरी आहे, मग तिथं ते वेळ काढून 8-8 दिवस मेडिटेशन जाणारे लोक आम्ही पाहिलेत, 15-15 दिवस ध्यान साधण्याला जाणारे लोक आम्ही पाहिलेत, विपश्यना जाणारे लोक आम्ही पाहिलेत. IT पण तोही काय कम्युनिटी आहे, पण निघले 2% किंवा कमी आहे, 5-10%. त्यांचा पत्रिकेला गुरु नावाचा ग्रह शुक्रासोबत आहे म्हणून त्यांना गुरुबळ तिथे आठवत, तिथं त्या विषयात त्यांना तिथं आनंद मिळतो म्हणून तिकडे जातात. ह्यांना पिण्यामध्ये आनंद मिळतो म्हणून
इकडे ते तिकडे करतात. ज्याचं ज्याचं ते कुंडली वाईज ठरून जातं. ते तुमचं प्रारब्ध, तुमच्या पूर्वसंचित, तुमच्या मागच्या जन्मी तुम्ही काय केलेलं आहेत ते तुमच्या आई बाबांनी जे कर्म केलेत ते तुमच्या कुंडलीत येतात आहे. कुंडलीनी कोणामुळे होते? तुमच्या आईन बाबांमुळे होते. तुमच्या आई बाबांचे नेचर विचार आहेत ते कळत न कळत तुमच्या योनी मार्गातून तुमच्या कुंडलीत उतरतात आहे. बापरे. तुमच्या योनी आता इथे कुंडली कसं तुमच्या आईचे विचार, बाबांचे विचार. आम्ही कुटुंब पाहिलंय की इथे योनी दोषामुळे, योनी आम्ही 4 मध्ये कमी 2 असले पाहिजे. चेतन तुझ्या शेजारी पाजारी पाहिलं असेल, आई बाबा एवढे खट्याळ नाठ्याळ चुकीचे असतात आहे. बरोबर. कधी कोणाच्या 2 रुपयाच्या गरजेला कामी आले धावून नाही जात कधी. पण त्याचा मुलगा असतो 18, 20, 22 वर्षामध्ये, 25 वर्षामध्ये बाप व्यसन असतो, बापाचं व्यसन तोडतो, आई बाबांना चांगल्या कुटुंबात चांगल्या घरात नेऊन ठेवतो आणि कुटुंब उदयाला येतं आणि तिथून सुरुवात होते. चेतन असंही पाहिलेलं आपण की आई बाबा सगळ्यांच्या छोट्या मोठ्या कामाला उपयोग पडलेले आहेत. कधी कोणाला दुखवलं नाही, कधी कोणा वाईट चितलं नाही. प्रत्येक रात्री सगळ्यांना मदतीला केलेले आहेत. आणि त्यांचा मुलगा एवढा सज्ञान मुलगा असतो किंवा बारक्या संप्रदायात लोक असतात आणि मुलगा नाठ्या काठ्याळ असतो की तो आई बापांना देशोड लावतो, असणारं घरदार विकायला होतो आणि आई बापांना रस्त्यावर आणतो. असे कुटुंब पाहिलेत. इथे ह्यांच्या योनी हा दोष मारक ठरतो. उदाहरणार्थ सर्प योनी बरोबर सापाबरोबर वनियार नावाच्या योनीचं लग्न झालं. सापाचं वानराचं स्टेबल होईल का? नाही. वानर माकड कधी स्टेबल झालं पाहिलाय का? नाही. मग ते कुटुंब जर चुकीचं झालं तर ते कुटुंब कधीच स्टेबल होत नाही किंवा त्यांना येणारं नेक्स्ट जनरेशन विकृत किंवा चलित राहतं असं माझं मत आहे. ओके सर, मी तुम्हाला आता दारू बद्दल विचारलं की एखादा व्यक्ती दारू पिण्याचं ऍडिक्शन आहे का नाही, हे तुम्ही कुंडलीवरून सांगू शकता. त्याच्यामध्ये मला अजून एक विचारायचं की आजकाल पुण्यामध्ये आपण बघतोय की स्पा सेंटर उघडत चालले आणि त्याच्यातून एक महिलांचं रॅकेट पण आपण बघतोय की चालू आहे. तर भरपूर आयटीच्या मुलांना मी असं पाहिलंय की हाही एक नवीन शौक लागत चाललाय. तो शौक ओळखू शकतो का आपण? तिथे काय अल्गोरिदम असतो कुंडलीचा? शुक्र नावाचा ग्रह राहू युक्त असेल, केतू युक्त असेल किंवा त्यांची दृष्टी असेल, राहूची केतूची शुक्रावर दृष्टी असेल, म्हणजे जर राहू सोबत केतू आहे तर शुक्राची राहू आणि केतू युती आहे तर राहूची दृष्टी शुक्रावर असणारच, कारण राहून केतू समोर समोर बसतात आहे. अशा केसमध्ये बुद्धी भ्रष्ट होते, इमोशन्स हाय होतात, मन आणि मेंदू काम करायला सोडतो आणि मग आपल्याला दुसरं दिसतंय चांगलं दिसतंय तिकडेच लोक वाहत जातात. बरोबर. बघा मी पुन्हा बोलतो, मेंदू राहू कुठे काम करतो? इथून वरती काम करतो. केतू कुठे काम करतो? इथून खाली काम करतोय. आणि विशेष म्हणजे सोबत काय करतो? शुक्र लक्झरी, तो लक्झरी जगतो, त्याच्या अंगात कपडे चांगले आहेत, तो मोठ्या मोटारीतून फिरतोय की त्याच्याकडे मोटरसायकल, मोठी महागडी मोटरसायकल आहे आणि तो नेहमी पॉशमध्ये राहतोय, तर मला राहिलं पाहिजे. मग तो काय करतो? मेंदू आणि मन काम करायचं थांबतं, राहू केतू ऍक्टिव्हिटी बंद होते, शुक्र ऍक्टिव्हिटी होतोय. मग अशा चुकीच्या मार्गाने किंवा तिथे केतूची महादशा येते, केतूची शुक्राची महादशा प्रत्यंतर केतूची महादशा किंवा राहूची महादशा असेल तर अशा केसमध्ये वाम मार्गाला जाण्याचे निरंतर चरित्र दिसतं, हे नक्कीच सांगेल. सर बरं, मग शुक्राची महादशेला आपण चांगलं म्हणतो की चांगली असते, हो चांगलंच आहे की, हा, पण मग त्याच्यात असंही घडू शकतं निगेटिव्ह. पण राहू आला तर निगेटिव्ह करेल ना, म्हणजे बुद्धिभेद करणार आहे. महादशा शुक्राची आणि अंतर्दशा केतूची असेल तर अशा गोष्टी घडू शकतात, होऊ शकतात. आणि किंवा पत्रिकेमध्ये गोचरीचा मूळ पत्रिकेत कल्पना करा किंवा पंचम स्थानामध्ये शुक्र नावाचा ग्रह असला, पंचमात चांगला, पण तो जर लाभस्थानावर दृष्टी टाकतोय आणि तिथून गोचरीचा राहू येतोय तर मग राहू काय करणार? बुद्धिभेद करणार आहे. जिथं नोकरी करतोय तिथं प्रेम संबंध प्रस्थापित होतात. हे कशामुळे होतं? राहू आणि गोचर पत्रिकेतला शुक्र आणि तिथं राहू आता गोचरीचा आलेला आहे तर तिथे प्रेम संबंध निर्माण होतात. बरोबर. तिथे कोणी टाळू शकत नाही. हा, मग तिथं पिरिचुअल तुमचा गुरु चांगला आहे, त्यावेळेस तुमचा गुरु लग्न स्थानात असेल, गुरुचं भ्रमण लग्न स्थानात, आता मिथून गुरुचं भ्रमण चालू आहे, तर गुरु लग्न स्थान असेल तर गुरु काय करतो? सजग करतो, सावध करतो. अरे बापरे चुकतंय, आपल्याला पंचम स्थान दृष्टी येते, व्यभिचारी बघायचं नाहीये, त्याच्यावर आपल्या भाग्यावर परिणाम होणार आहे. नवम दृष्टी पडते इथे भाग्यस्थानावर पडते तर भाग्यात परिणाम होणार आहे. मी छिन्न विचिन्न नुकसान होईल माझं. तर गुरुने समजावलं तर माणूस थांबतो, पण थांबण्याची परिस्थिती गोचरच्या ग्रहांवर अवलंबून नक्कीच राहते असते. बरोबर आहे. एखाद्याचं नशीब आहे की लग्न झाल्यानंतर समजा कुंडली पाहिली, हे सगळं झालंय, बट गुण पाहून आजकाल लग्न करतात लोक. तुम्ही जसं बघतात एकदम डिटेलमध्ये तसं बघणारे लोक 2% असतील. नक्कीच. तर माझी कुंडली समजा एखादी व्यक्ती आहे, तिची कुंडली खूप खराब आहे इन केस ऑफ मनी, त्या माणसाची कुंडली खराब आहे, बट तर जर त्याच्या बायकोची कुंडली खूप स्ट्रॉंग असेल तर या व्यक्तीला सक्सेस मिळण्यासाठी बायकोची कुंडली याच्यावर इम्पॅक्ट करू शकते 200%. आता मी पहिल्या प्रश्न उत्तर दिलं, पण 2 प्रश्न क्रिएट झाले की गुरुजी तुम्ही पत्रिका पाहता, 2% लोक पाहतात. हो, काय असतं, तुम्ही जर एखाद्या आपण पैशाचं मूल्यमापन नाही करायचं बरं का, हा विषय तुम्ही चुकीचा असेल, पण एखाद्या व्यक्तीला तुम्ही
₹100 देऊन किंवा ₹151 देऊन पत्रिका पाहताय, गुन्हेमिलन करून घेताय, तर बिचार त्याचा दोष नाही, तो तेवढं तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्ही जर एखाद्या थोडं वेगळं उदाहरण तुम्हाला देतो, रस्त्यावर आपण चाय गेला उभं राहिलो तो ₹10 चायचा एक कप मिळतोय किंवा ग्लास मिळतोय. पण तुम्ही जर चांगल्या स्टँडर्ड हॉटेलमध्ये गेलात तर तो ₹25 असेल, तर 5 स्टारला गेलात तुमच्या 250. ती साखर आणि ते पाणी आणि चायपत्ती तीच आहे. बरोबर. तो प्लेसचा परिणाम असतोय. आणि आता जर तुम्ही ₹150 एखाद्या ज्योतिषाला जर कुंडली पाहायला गुन्हेमिलन करत देत आहे आणि आम्ही जर ₹1,500 घेतोय गुन्हेमिलनाचे फक्त, तर त्या केसमध्ये गंमत अशी होते की आम्ही डिटेल पाहतो आणि कमीत कमी त्या एका गुन्हेमिलनाच्या कुंडलीवर किमान 15-20 मिनिटं अर्धा तास एका विषयात मंथन केलं जातं. त्यांचं चरित्र, सप्तम स्थान, भाग्यस्थान आणि लग्नस्थान, व्यक्तिमत्व, कोणता आजार तर होणार नाही ना, अल्पायुत राहणार नाही ना, कुटुंबात लोक साथ तर देतील ना, आर्थिकरित्या चणचण भासणार नाही ना, ह्या सगळ्या गोष्टी मंथन केल्याशिवाय उत्तर देणं कठीण जातं. त्यामुळे गुन्हेमिलन करायचं मी ₹1,500 फीस घेतो. बरोबर आहे. आणि जर तिथे ₹150 एखाद्या गुन्हेमिलन ₹100 केलं असेल तर बिचार तेवढंच होईल. अडचण तुम्हाला संभाव्य येतील आणि त्यामुळे पुन्हा चाप दरवाजे तुम्हाला उघडावे नक्कीच लागतील. भरपूर वेळा असं पाहिलंय की लग्न होतं आणि काही वर्षांमध्येच जोडीदार मरण पावतो. हा योग कुंडलीत असतो का? या योगाला नक्कीच असतो. याला मृत्यूशास्त्र योग म्हणतात. आणि या अनुषंगाने तुमच्या गोचरीचं ग्रहण मी सांगितलं की अष्टम स्थान, मृत्यूस्थान पाहिलं तर अष्टम स्थानामध्ये जर तो कोणी पापग्रह असेल, परंतु त्या मुलाच्या पत्रिकेमध्ये जर त्या बापाचं पुत्राचे योग, मुलाचा योग, जर बापाच्या पत्रिकेत मुलाचा योग, मुलाचं सुख आहे, आईच्या पत्रिकेत मुलाचं सुख आहे, बायकोच्या पण नवऱ्याचं सुख आहे, त्यांना जर मुलं असेल बापाचं सुख त्यांच्या मुलाच्या पत्रिकेत आहे, काय ऑफिसमध्ये कामाला आहे तर त्याच्या बॉसच्या बॉसच्या पत्रिकेमध्ये एम्प्लॉयचं सुख आहे, तर मृत्यू टळू शकतो. मृत्यू टळणं ईश्वराच्या हाती आहे. मृत्यू आपल्या हातात नाही आहे. जन्माला येणंही आपल्या हातात नाही आणि इथून जाणंही आपल्या हातात नाही. इथून कृती आणि कर्म चांगले करणं एवढंच फक्त आपल्या हातात आहे. वाईट कर्माला संगत लागते, पण चांगले कर्म फक्त एकट्यावरती अवलंबून असं नक्कीच सांगेल. सर, तुमचं नॉलेज पाहिलं तर म्हणजे असं आश्चर्यचकित होऊन जातं माणूस. तुम्ही शिकवतात पण काय एखाद्या व्यक्तीला जर शिकायचं असेल तर? नक्की सांगितलं तर आता शिक्षणाविषयी निघाला पण सांगते. आम्ही शिकवते वेळेला आम्ही पंचांग शिकवतो. आमच्याकडे जवळजवळ एक 14 पुस्तकांचा हा कोर्स आहे. बापरे, 14 पुस्तकांचा. आता चेतन कसं आहे, सगळ्यात माझं सगळ्यात पुस्तक छोटं, जोपर्यंत मन आणि मेंदू एकत्र येत नाही, दिल और दिमाग एक साथ में नहीं आता तब कुछ भी बनने वाला नहीं है. करेक्ट. तर तुम्हाला योग साधना पहिले शिकवलं जाते, ध्यान सांगितलं जातं, तुम्हाला कुंडलिनी जागृत करायला शिकाय. तुमचा मूलाधार चक्र जोपर्यंत ऍक्टिव्ह होत नाही तो त्या मुळावरून तुम्ही उठणार नाही, साध्या वेळेस सांगायचं म्हटलं तर. आणि तुम्हाला अगदी पंचांग वाचनासाठी ही 14 पुस्तकं कुठेही बाजारात अवेलेबल नाही. ते स्वतः आपण बनवलेली स्वतःची पुस्तकं, छापलेली पुस्तकं आहेत. अभ्यासाचा कोर्स म्हणून पुस्तकं आहेत. ह्या कोर्सेसमध्ये, या पुस्तकांमध्ये तुम्हाला कमर्शियल ऍक्टिव्हिटी कोर्स म्हणून आपण हा कोर्स क्रिएट केलेला आहे. आणि या कोर्समध्ये तुम्हाला 6 महिन्यांमध्ये ते 8 महिन्यांमध्ये तुम्हाला व्यावसायिक ज्योतिष कसं होता येईल, जवळजवळ 400 ते 500 पानं तुम्हाला लिहून घेतले जातात, अध्ययन केलं जातं, लिखत केले जातात. ह्याच्या पुस्तकाच्या मागच्या बाजूला स्वाध्याय दिला जातात. हे प्रत्येक दिवशी स्वाध्याय सोडवायचे असतात. ह्याच्यात तुम्हाला लिखाण करायचंय आणि जवळजवळ 400 ते 500 पानं तुम्ही ज्यावेळी लिहिताय त्यावेळी तुम्ही प्रॉपर ज्योतिष व्हाल. त्यामुळे तुमच्याकडून कमीत कमी 700 ते 800 कुंडल्यांचा अभ्यास करून घेतला जातो. म्हणजे अभ्यास हुशार असणारे कुंडल्यांचा अभ्यास करून घेतला जातो, अभ्यासात नापास होणाऱ्या कुंडलांचा अभ्यास करून घेतला जातो, IAS ऑफिसर होणाऱ्या कुंडलांचा अभ्यास करून घेतला जातो, डिवोर्स का झालाय, लग्न का होत नाहीत, मुलं बाळ का होत नाहीत, किंबहुना तुमच्या पत्रिकेच्या अनुषंगाने राजकारणात यश कसं मिळेल, समाजकारण होणार आहे की नाही, किंवा आर्थिक सुबत्ता असणार आहे, दिग्गज व्यवसाय करण्यासाठी कुंडली काय असते, तर ते अशा कुंडलांचा तुमच्याकडे अभ्यास करून घेतला जातो. आणि ह्याला तुमच्या घरून तुमच्या वेळेनुसार तुमच्या पर्सनल अभ्यास केला जातो. अशी जवळजवळ असे 14 पुस्तकांचा अभ्यास करायचो. रत्न कसे धारण करावे, रुद्राक्ष कसे धारण करावेत, रत्नशास्त्र काय सांगतं. असं रत्नशास्त्र सगळ्यात मोठं पुस्तक आहे रत्नशास्त्रावरचं. कोणते रत्न कशासाठी धारण करावेत, आरोग्यासाठी कोणते रत्न, व्यापारासाठी कोणते, व्यवसायासाठी कोणते, स्थिर चालचल कोणते, ह्या रत्नांचा अभ्यास आपल्याला करून घेतला जातो. रत्न तुम्हाला सुचवलं सांगितलं जातं. असे आमच्याकडे असंख्य यंत्र वगैरे आहेत. यंत्र तुम्हाला दिलं जातं, तुम्हाला शिकवलं जातं. असे सगळे आपण असं नाहीये, पण कोणत्या यंत्राचा, कोणत्या मंत्राचा, कोणत्या बीज मंत्राचा, कोणत्या वेळी तुम्हाला कसा फायदा होईल. तुमच्या लोकांच्या मनात जे प्रश्न नाहीत असे आमच्याकडे प्रश्न आहेत जे ग्रहांच्या योगाने बनतात आहे. म्हणजे जर चतुर्थ भावामध्ये जर मंगळासोबत जर गुरु आला तर त्याची, आणि जो तो विशेष डिग्रीला पाहिजे, म्हणजे 4-6 डिग्रीला असेल तर माझं मत आहे त्याच्या कमीत कमी 4 ते 5 प्रॉपर्टी बनतात. पण तिथं शनी सोबत आला, जर रवी मंगळासोबत शनी आला तर माझे अनेक IAS ऑफिसर आहेत किंवा बिचारे डिपार्टमेंटमधून, पोलीस डिपार्टमेंटमध्ये इन्स्पेक्टर पदावरून रिटायर झालेले आहेत, सरकारी क्वार्टरमध्ये राहिले, पण रिटायरच्या वेळेला स्वतःचं घर झालेलं नाही. असेही माझ्याकडे केसेस आहेत. कारण त्यांच्या पत्रिकेत पाहिलं तर चतुर्थ स्थानामध्ये शनी सोबत मंगळ बसलेलं आहे. हा चुकीचं असतं का? म्हणजे लेट होतं. शनी मंगळभूमीचा कारक शनी लेट करणार आहे आणि चतुर्थ भाव म्हणजे घर लेट करतो.
मग रिटायरमेंटचे काय ते पैसे घ्यायचे. मुंबईचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर त्यांनी गिरगावात किंवा गोरेगावात त्यांनी आयुष्य घालवलंय आणि रिटायरमेंटच्या वेळेला तो बदलापूर, अंबरनाथ, ठाण्याच्या पुढे गेलेला डोंबिवली जाऊन बसलेला आहे. आयुष्य घालवलं मुंबईमध्ये आणि उपनगरांमध्ये रिटायरमेंटचा वेळ घालवला. आपल्या मराठी लोकांचं पण असं भरपूर होतं ना सर, की मैत राहिले आणि आता त्यांना जावं लागते ती. मग त्याचं मंगळ नावाचा ग्रह तुमच्या पत्रिकेत जर शुभ अवस्था असेल, कुमार अवस्था, युवा अवस्था असेल, शुभग्रह युक्त असेल, शुभग्रहाच्या दृष्टी असेल किंवा 1 नंबर 8 नंबर आकड्यात जर असेल तर लवकर घर होतं. जर मंगळ नावाचा ग्रह 3 नंबर 6 नंबर असेल तर तडजोडी करावं लागतं किंवा रिटायरमेंट पर्यंत घरावर कर्ज फिटत नाही. हा वास्तू हा विषय फार मोठा आहे. वास्तुशास्त्राचा विषय घेतला तर कुंडलिनी वास्तू जर विषय घेतला त्यात मोठा त्याच्यावर 1 तासभराचा ब्रॉडकास्ट होईल. तर तो विषय फार मोठा विषय, पण तुमच्या पत्रिकेवरती मंगळाची स्थिती आणि गुरु स्थितीवरती ते अवलंबून निश्चित राहतं. आपण कोर्सेस घेतो तुमच्या घरी बसून तुमच्या वेळेनुसार तुमच्या सवडीनुसार कोर्स केला जातो, पण त्या कोर्ससाठी छोटी परीक्षा द्यावी लागते. ओके, परीक्षा दिली आणि ती परीक्षा पास झाली तरच तो कोर्स दिला जातो. माझ्याकडे आता विद्यमान किमान 2 वकील आणि 2 डॉक्टर्स कोर्स करतात. ते स्वतःचे आत्ता प्रॅक्टिस करतात असे 2 डॉक्टर्स आहेत, ते आमचा कोर्स करतात आहे. आमच्याकडे कमीत कमी 18 वर्षाचा मुलगा आहे आणि 70 वर्षाचे काका आहेत, हे आमच्याकडे कोर्स करतात. त्याच्यामुळे आमच्याकडे कोर्स करण्यासाठी कोणते लिंग, वर्ण, वय याचं मर्यादा नाही. कोणीही कोर्स करू शकतात. आपलं स्वतःचं कल्याण करणं आणि आपल्या समाजाचं चांगलं कसं करता येईल आणि त्यातून 2 रुपये लोकांना चांगला उपदेश देऊन आपलं अर्थजन कसं करता येईल किंवा अर्थ कमवणं हा उद्देश नाही आहे, मात्र लोकांची सेवा कशी करता येईल आणि त्यातून कळताना 2 रुपयाचा मेवा मिळाला तर हरकत नाही. अशा अनुषंगाने ज्याला कोर्स करायचा आहे तर कोर्स करता येतो. आज यूट्यूबच्या माध्यमातून अनेक लोक 2 दिवसात किंवा 8 दिवसात किंवा 3 दिवसात कोर्स नाही करतायत बाबांनो. असा कोर्स ज्योतिषाचं एवढं सोपं नाही आहे. हे अथंग शास्त्र आहे, पुरातन शास्त्र आहे, ऋषी मुनींचा वारसा आहे. तर असं 2 दिवसात 3 दिवसात नक्कीच करता येत नाही. तर मी सांगेल आमचा कोर्स करायचा 6 महिने 8 महिने वर्ष पण लागेल, पण तुमचा कोर्स निश्चितरित्या पूर्ण. ज्यांना कोर्स करायचा असेल तर मात्र माझं मुंबई आणि पुणे 2 ऑफिस आहेत, कुठेही संपर्क साधून तुम्ही प्रत्यक्ष भेट घेऊ शकता. मात्र एक छोटीशी परीक्षा दिल्याशिवाय तुम्हाला कोर्स घेता येणार नाहीच नाही. सर, आपण बघतोय की आजकाल काही पत्रिका लोक असे असतात की त्यांच्या आयुष्यामध्ये घटस्फोट होतात. लग्न झाल्यानंतर मुलं बाळ झाले तरी सुद्धा घटस्फोट होत. आता जर नवरीच्या म्हणजे बायकोच्या पत्रिकेमध्ये घटस्फोटाचं आहे पण नवऱ्याच्या याच्यात घटस्फोटाचं नाहीये, तरी पण घटस्फोट होईल का? आणि जर घटस्फोट होतोय तर ती पत्रिका कशी असते? पत्रिकेमध्ये घटस्फोटाचं कारण म्हणजे ग्रहमैत्री, युनियन, गुरुबळ 3 गोष्टी एखाद गोष्टी कमी पडली तर घटस्फोट होतो. साधं पटेल असेल, प्रेक्षक सर्वसामान्य प्रेक्षक आहेत, सर्व पटेल सांगायला की मुंबईवरून पुण्याला पण प्रवास करतोय किंवा मुंबईवर आपण कोल्हापूर किंवा साताराला चाललेला आहे. तो जर्नी करायचे मुंबईवरून कोल्हापूरची 350-400 किलोमीटर जर्नी करायची. एक तुमच्या स्वतःच्या वाहनाने निघालात तर तुमच्या गाडीमध्ये 4 व्हीलर आहे, एक स्टेपनी असते. तुमचा लोणावळा घाटाचा एक टायर पंक्चर झाला तर प्रवास काय होईल, थोडा थांबेल, एक स्टेपनी मागची काढाल, लावाल, बरोबर, आणि प्रवास चालू कराल. पण तुम्ही पुण्याला येईपर्यंत किंवा सातारा जाईपर्यंत तुम्ही स्टेपनी रिपेअर केली नाही आहे आणि पुण्यात किंवा सातारच्या खंबाटकी घाटामध्ये तुमचा दुसरा टायर पंक्चर झाला, काय होईल? मागे पुढे झाले एखाद्या वाहनाचा सपोर्ट घ्याल आणि तुम्ही काय कराल, ते स्टेप कराल तर तिथं 1-2 तास लागतील. लोणावळा तुम्हाला अर्धा तास लागला पण 1-2 तास लागतील. पण चुकून तुमच्या गाडीचे 2 टायर फाटले किंवा ब्लास्ट झाला, डॅश झाली, काय चुकी झालं, टायर फाटले, तर तुमचा प्रवास कोल्हापूरचा होईल का? नक्कीच होणार आहे. तसं तुमच्या पत्रिकेमध्ये ग्रहमैत्री, योनी आणि गुरुबळ ह्या 3 गोष्टी असतील तर मात्र तुमचा दिवस होणारच नाही. पण एखादी गोष्ट कमी असेल तर तडजोड करून ती आपली कॅरी करून, मग ती दिवस होऊ नये म्हणून एखादी गोष्ट आर्थिक सुबत्ता नाही, नवरा दोघे काबाड कष्ट काम करा, पुढे जा. शारीरिक एकनिष्ठ नाही आहे, संतुष्टी नाही तर काहीतरी कॉम्प्रोमाइज करा. बरं, आर्थिक सुबत्ता आहे, विचार साम्यता आहे तर गाडी पुढे जाईल. आणि जर विचार जमत नसतील तर मात्र कुठे ना कुठे तडजोड करून पुढे जाता येतं किंवा एक निग्लेजेबल करून पुढे जाता येतं. परंतु तुमच्या पत्रिकेत आत्ताच्या काळामध्ये ह्या युथ म्हणजे पाठीमागच्या 5-7 वर्षांमधलं प्रमाण जर पाहतोय तर महाराष्ट्र त्यात अग्रेसर, डिवोर्समध्ये अग्रेसर आहे. मुंबई अख्ख्या भारत देशामध्ये मुंबई नावाचं शहर डिवोर्समध्ये पहिले बँगलोर होतं, आता मुंबई 1 नंबरला आहे. 28% डिवोर्स होतात आहे. पुणे त्याच्यानंतर नंबर लागतो, पुण्याचा 24% नंबर लागतो. म्हणजे 10तले जवळजवळ 2.5 म्हणजे 100 लग्नापैकी 24 डिवोर्स आज मुंबईमध्ये, 28 मुंबईला होतात, 24 पुण्यात डिवोर्स होतात. हे डिवोर्सचं प्रमाण वाढलेलं आहे. याचं कारण आहे निर्णय क्षमता, स्वतः निर्णय घेऊन चांगलं काय वाईट काय समजावणं कोण नाही, समजून घेणं कोण नाही. ज्योती भाषेमध्ये न्यूक्लिअर फॅमिली झाले त्यातला, आणि सोशल मीडियाचं त्याचा मोबाईलचं इंटरफेरन्स असतं किंवा मित्रमैत्रीचं लक्झरीचं शुक्र त्या लक्झरी पाहतो, मित्रमैत्रीचं इंटरफेरन्स असतं. म्हणून
इथं डिवोर्सचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. हे टाळणं मित्रांनो आपल्या हातात आहे. टाळणं सहज टाळू शकतं. ज्याच्या पत्रिकेत जर शुक्राचं बळ कमी आहे, शुक्राचा हिरा नावाचा धारण करा. त्याचं गुरुचं बळ कमी आहे तर पुष्कर नावाचा धारण करा. पत्रेत जर शनी मंगळ युती असेल किंवा अशुभ ग्रहाची काही दृष्टी असेल, अशुभचा काही ग्रह असेल, त्यांचं याज्ञिक येणाऱ्या कोणत्याही ब्राह्मणाकडून तुम्ही शांतदोष निवारण करून घ्या. बीज मंत्राचं पठण करा आणि यातून तुमचा संसार नक्कीच चांगला होऊ शकतो. हा जन्म एकदाच मिळणार आहे. पुन्हा पुन्हा मानव जन्म नाही. पुढच्या जन्मी काय असेल कसं असेल माहीत नाही, पण हा जो जन्म आहे, जे कुटुंब आहे ते आनंदाने किंवा प्रफुल्लपणाने सहजयोगाने कसं जगता येईल याच्यासाठी आमच्याकडे यायचं येऊ शकता. डिवोर्ससाठी आमच्याकडे येऊ नका. डिवोर्स टाळायचा असेल तर मात्र आमच्याकडे नक्कीच त्यातून तुमचा डिवोर्स टाळण्यासाठी आम्ही नक्कीच पुरेपूर प्रयत्न करू. आमच्याकडे त्यातून 10 लोक डिवोर्स आले तर चुकून एखादा डिवोर्स होतो, 9 लोक डिवोर्स टळतो असं नक्कीच तुम्ही उपाय देतात का सर दोघांना? उपाय नक्कीच देतो. समजून सांगणं त्यांना समुपदेश देणं गरजेचं आहे. ते चुकीचे नाहीत, त्यांच्या पत्रिकेत ग्रहदशा कशा चुकीच्या आहेत, ते कशा चुकीमुळे ते हात गेलेत हे सांगणं गरजेचं आहे. आणि ते त्यांना समजवलं सांगितलं तर हे डिवोर्स निश्चित टळतात, हे मात्र नक्की आहे. पण समोर त्यांना गुरु कोणतरी भेटला पाहिजे. बरोबर आहे. त्यांना सांगणारा कोणीतरी गुरु असेल तर माझा विश्वास आहे त्यांना त्या गोष्टी सहज कळतात, माझा विश्वास आहे. बरोबर आहे. सर कोणते योग असतात? आता डिवोर्स बद्दल तर तुम्ही सांगितलं, बट हे योग जर कुंडलीमध्ये असतील तर ते योगामुळे डिवोर्स होतात असं काय? सगळ्यात महत्वाचं पहिला योग आहे की अतिगंड योग, गंड योग. ह्या योगामुळे किंवा वैद्युती नावाचा योग, चतुष्पाद नावाचं करण, अशांमुळे डिवोर्स होण्याचे कारण जास्त वाढत आहे. ओके. तर हे पत्रिका प्रत्येकाच्या विषयानुसार पत्रिका वेगळ्या आहेत. जसं योग पंचांगानुसार 27 योग आहेत. तर योगामुळे ही अनेक चांगले योग आहेत. पत्रिकेच्या मध्ये मुलाच्या पत्रिकेतला जर अशुभ गंड योग आहे, पण मुलीच्या पत्रिकेत सौभाग्य नावाचा योग असेल तर ते सौभाग्य तर लग्न टिकतं. कारण सौभाग्य योगाला वजन जास्त आहे, गंड योगाला वजन कमी आहे. पण अतिगंड असेल तर मात्र सौभाग्य योग असेल तरी मला डिवोर्स मात्र होऊ शकतो. तर जेवढे व्यक्ती तेवढ्या प्रकृती आहेत. तर व्यक्ती प्रत्येकाचं वेगळं असतं, एकासारखं कोणाला नसतं. म्हणजे पंचम स्थानात जर शुक्र आहे, पण शुक्र कोणाच्या अवस्थेत तर कोणत्या अवस्थेत आहे आणि कोणत्या ग्रहाच्या राशीत आहे. म्हणजे 12 स्थान 12 राशी, कोणत्या राशीत कोणत्या स्थानामध्ये पंचम स्थान कळाला, पण कोणत्या राशीत आहे, कन्या राशीत आहे, तुळ राशीत आहे, वृषभेत आहे, कन्येत आहे, तुळेत आहे किंवा कोणत्या राशीत आहे ते महत्वाचं. आणि पण समोरच्या कोणत्या ग्रहाची त्यासोबत दृष्टी आहे. बरोबर. ग्रहांच्या दृष्ट्या 2 किंवा 3 किंवा दृष्ट्या असतात आहे, तर कोणत्या दृष्टीच्या अनुषंगाने तो तिथे ग्रह आहे ते पाहणं गरजेचं आहे. आज समोर बसल्यामुळे बोलतोय, पण जर फोनवर बोलला असाल तर तुम्ही तुमच्या घरी आहे, मी माझ्या घरी आहे, संभाषण होत आहे पण एका दृष्टीत नाहीये असं. तर त्या दृष्ट्या पत्रिका ठोस प्रॉपर पत्रिका पाहिल्याशिवाय तुम्ही कोणत्याही कंक्लुजनला पोहोचू नये असं या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून नक्कीच सांगेल. सर आपण आता बघतोय की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर खूप वाढत चालले. जसं आपण पाहिलं की ते कुठे आसाम मध्ये जाऊन त्या मुलीने 4 लोक घेऊन गेली आणि नवऱ्याला मारून टाकलं, त्या राजा नावाच्या व्यक्ती. बरोबर. त्यानंतर आपण पुण्यातही बघतोय की असे प्रकार वाढत चालले. हडपसर मधला एक प्रकार होता, हडपसर मध्ये एक प्रकार झाला की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होत आहेत आणि त्यातून मुलाचा मृत्यू होतोय किंवा स्त्रीचाही मृत्यू होतोय. असं नाही की आपण मुलांनाच बोलू. तर सर हे काय असतं पत्रिकेमध्ये की ते एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर वाढतंय आणि ते कमी होण्यासाठी तुम्ही काय सांगणार? एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होण्याचे 2 महत्वाचे कारण आहेत. शुक्र नावाचा ग्रह स्त्री तत्वाचा, शरीर सुखाचा आहे. इथे व्यसनाचा विषय आला होता की शुक्र नावाच्या ग्रहासोबत शनी नावाचा ग्रह, शनीची दृष्टी असेल किंवा पापग्रहाची दृष्टी असेल किंवा पापग्रहाची संगती असेल, मग राहू, केतू, शनी आणि मंगळ याच ग्रहांची दृष्टी असेल किंवा या ग्रहांची दशा महादशा असेल, नाही प्रत्यांतर शुक्र असेल, तर अशा केसेसमध्ये आणि यांच्या शुक्राचं भ्रमण पंचम स्थान, सप्तम स्थान, भाग्यस्थानातून होत असेल तर यावेळेला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतात. आणि जर तो अष्टम स्थानात असेल तर मात्र जीवावर बेततं. सप्तम स्थानात असेल तर कुटुंब तुटतं. पंचम स्थानात असेल तर त्यांची म्हणजे त्यांची बदनामी होते. आणि जर दशमस्थान असेल नोकरी सुटते, व्यक्तिमत्व असेल, लग्नस्थान असेल तर कलंकित होतं, कुटुंबात असेल द्वितीय स्थान असेल तर कुटुंब तुटतं, ग्रह म्हणजे घर सोडून जावं लागतं. आणि जर पराक्रमात असेल म्हणजे तृतीय स्थानात असेल तर भाऊबंदकीपासून आपली नानिस्ती होते. म्हणजे तोच योग कुठे कुठे आहे त्या अनुषंगाने ते कुटुंब तुटतं. पण आता जे प्रमाण अगोदरही होतं पण आता हे प्रमाण प्रकर्षाने वाढलेलं आहे. ह्याचं कारण आहे सोशल मीडिया. आणि तिथं शुक्र अंमल करतो, राहू अंमल करतोय. बरोबर आहे. तिथे शुक्राचा राहूच जास्त अंमल आहे. राहू बुद्धिभेद करतो, बुद्धी वापरून देत नाही, म्हणून हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स. मला माझ्या बायकोनं सुख मिळत नाही म्हणून दुसऱ्यांच्या बायकोमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्या ताटातलं नेहमीच कमी वाटतं, दुसऱ्या ताटात जास्त वाटतं.
ह्या व्यक्तीप्रमाणे इथे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स हे थांबवायचे असतील तर मात्र ते ज्यावेळी लक्षात येते तर समुपदेशन देणं हे तिथून त्यातून तुटू शकतं, किंवा जे सांगितलं कोणत्या कोणत्या स्थानात आल्यानंतर काय काय होतं बरोबर. तर त्यावेळी ते जीवावर बेतेल. एखाद्या मुलाच्या पत्रिकेत आहे असं बायकोची वाटतंय तर मग तो जीवावर बेतणार नाही ना, हे काउन्सिलिंग घेणं गरजेचं आहे. एका नवऱ्या पत्रिकेत आहे जीवावर बेतणार नाही ना, कुटुंब तुटणार नाही ना, किंवा जर तुटण्याच्या आधीच आपण समंजसपणे वेगळं झालं केव्हाही चांगलं, ह्यातून तुम्हाला त्यातून निर्णय घेता येतात. आणि ही आत्ताच्या वेळेला राहू नावाचा ग्रह इथे मोठा अंमल करतोय, आणि राहू केतूच्या दशा महाराष्ट्र असतील तर एक्स्ट्रा मॅरिड अफेअर्स होतात, आणि ते टाळणं आपल्या हातात आहे. जर सजग बुद्धी असेल, गुरु चांगला असेल, गुरुबळ चांगला असेल तर त्यातून होऊ शकतं, हे मात्र निश्चित आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं की सरांनी खूप डिटेलमध्ये लग्नाच्या बाबतीत गोष्टी सांगितल्या. हे जे डिस्कशन होतं हे फक्त 5% पण नसेल असं मला वाटतं, जेवढं त्यांचं ज्ञान आहे ओव्हरऑल पाहायला गेलं तर. त्यासोबतच जर तुम्हाला पैशांबद्दलही पॉडकास्ट अपेक्षित असेल सरांसोबत, तर तुम्ही कमेंट करा की पैसा कसा कमवायचा, श्रीमंत कसं व्हायचं, तुम्ही बिझनेस करू शकतात की नाही, नोकरी करू शकतात की नाही. त्याच्यासोबत शेतकरी लोकांना जर असतील तर शेतकरी त्यांच्या आयुष्यामध्ये कसं ग्रोथ करू शकतात, या सगळ्या मुद्द्यांवर आपण एक वेगळा पॉडकास्ट करू शकतो सरांसोबत. हा पॉडकास्ट कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि सर जर आपल्या ऑडियन्सला आता तुमच्याशी कनेक्ट व्हायचं असेल, त्यांना कन्सल्टेशन हवं असेल किंवा त्यांना क्लास करायचा असेल, तर ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट कसं करू शकतात? नक्कीच, माझं मुंबई घाटकोपऱ्याचे कार्यालय, पुणे सदाशिवपेठ आपलं ऑफिस आहे. तिथे अपॉइंटमेंट शिवाय मी लोकांना बोलत नाही. अपॉइंटमेंट घेऊन खाली नंबर दिले आहे त्या नंबरवर तुम्ही फोन करा आणि आमच्या अपॉइंटमेंटची वेळ ठरवून घ्या. विना अपॉइंटमेंट कोणी येऊ नका. अपॉइंटमेंटच्या शिवाय आम्ही लोकांना वेळ देत नाहीये, कारण एका दिवशी आम्ही फक्त 10च लोक बोलवत असतो, तर जास्त लोकांना आपण अपॉइंटमेंट देत नाही. कारण प्रत्येकाचं आमच्याकडे समाधान होण्यासाठी लोक येतात, प्रत्येकाचं समाधान झालं पाहिजे. आणि समाधानापेक्षा तो ज्या विकास आलेला आहे त्या विषयाचं पूर्ण मंथन झालं पाहिजे. बरोबर. आणि जर विवाहाचा असेल, मी प्रकाशन सांगेल, विवाहासाठीच आमच्याकडे येणार असेल तर ज्या मुलाचा तो मुलीचा विवाह करायचा आहे त्यांचे आई वडील आल्याशिवाय आमच्याकडे येऊ नये असं स्पष्ट सांगेल. आई वडील, मुलगा किंवा मुलगी असेल आणि त्यांनी वेळ काढून या, तुमच्या मुलीचं लग्न निश्चित होईल एवढं ठोसपणे नक्कीच सांगेल. कधी कसं कुठे ते नक्की आम्ही लेखी स्वरूपात नक्की देत असतो. येस, डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा नंबर दिलेला आहे, डिस्प्लेला पण सरांचा नंबर आलेला असेल. डिस्क्रिप्शन मध्ये वेबसाईट पण आहे, इंस्टाग्राम अकाउंट, युट्यूबचं सरांचं अकाउंट पण आहे, ते पण सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. सर, तुमचं मनापासून धन्यवाद एवढी सगळी चांगली माहिती दिल्याबद्दल. जय माता. जय माता.